नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या आपला रीडिंगचा विषय आहे युअर फ्युचर सेल्फ डिस्क्रिप्शन ऑफ हू यू हॅव बिकम. तुम्ही स्वतः भविष्यातले या कार्डद्वारे सांगणार आहात की तुम्ही कोण झालेले असाल, तुमची काय प्रगती झालेली असेल, काय स्टेटस असेल, याबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या रीडिंगमध्ये. त्यासाठी मी इथे 3 पाइल्स रेडी करेन. Pile number 1, pile number 2, pile number 3. सो pile number 1 हे थ्रेशहोल्ड हे चित्र आहे. pile number 2 कंटेम्प्लेशन आणि pile number 3 ड्रॅमॅटिक चेंज. याला आपण राशीची चिन्ह देऊया. पाइल नंबर 1 साठी राशीची चिन्ह आहेत मिथुन, रास, तूळ, कुंभ आणि सिंह. पाइल नंबर 2 साठी कर्क, मकर, वृश्चिक आणि धनु. पाइल नंबर 3 साठी मेष, कन्या, मीन आणि वृषभ. सो ही राशींची चिन्ह आहेत. आपण यांना क्रिस्टल्सवर देऊया. पाइल नंबर 1 साठी ब्लॅक ऑब्सिडियन. पाइल नंबर 2 साठी कार्नेलियन. पाइल नंबर 3 साठी पीच मूनस्टोन हा क्रिस्टल आहे. सो या क्रिस्टलवरून, चित्रांवरून किंवा राशीच्या चिन्हांवरून सिलेक्ट करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचे टाईम स्टॅम्प मी मेन्शन केलेले आहेत. त्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं रीडिंग डायरेक्टली पाहता येईल. सो आपण पाहूया की फ्युचरमध्ये तुम्ही कोण बनणार आहात आणि काय तुमचं स्वरूप असेल, काय स्टेटस असेल, ते सगळं आज आपण बघायचं आहे या रीडिंगमध्ये. रीडिंगला स्टार्ट करूया. पाइल नंबर 1 तुमचं रीडिंग स्टार्ट करूया. आता आपल्याला बघायचं आहे की फ्युचर सेल्फ काय मेसेज देत आहेत की तुम्ही फ्युचरमध्ये कसे असणार आहात. सो ओव्हरऑल तुमच्या पूर्ण लाईफचा विचार केला तर फायनान्सेसबद्दल काय असू शकेल, किंवा तुम्ही एक वैचारिकदृष्ट्या तुमच्यामध्ये काय बदल झालेला असेल, एक इमोशनल तुमचे नाते, तुमचं इंटरपर्सनल रिलेशनशिप, तुमचं स्वतःशी असलेलं नातं, किंवा तुमचे इमोशन्स, किंवा तुमच्या आजूबाजूची नाती यांच्यावरती काय परिणाम झालेला असेल, किंवा त्यामध्ये काय बदल झालेले दिसतील, किंवा तुमच्या कार्यक्षेत्रात काय बदल झालेले, या सगळ्याचा आपल्याला विचार करायचा आहे. सो आपण एक वेगळी ट्रिक वापरणार आहोत या रीडिंगला. मी ते या 4 पाइल्स रेडी करून घेईन तुमच्या डेकच्या. ओके. सो या 4 पाइल्स आहेत ना, हे तुमचा जो काय वेगवेगळे 4 लाईफ ॲस्पेक्ट रिप्रेझेंट करतात. आणि ही काही नंबर्स कार्ड आहेत, याच्यावरती नंबर लिहिलेले आहेत. सो मी एक नंबर, कारण ही जनरल रीडिंग आहे ना,
सो मी तुम्हाला विचारू शकत नाही तो मी यातून एक नंबर सिलेक्ट करणार. मला एंजल्स गाईड करतील. मी तुमच्यासाठी यातून एक नंबर सिलेक्ट करणार आहे. सो 1 हा नंबर आहे. काही ओरेकल कार्ड्स मी ड्रॉ करणार आहे. चेंजेस इन युअर लाईफ, जून. बी केअरफुल, डू नॉट टेक रिस्क. ग्रेट पॅशन. ग्रेट गुड फॉर्च्यून. सो ही काही कार्ड्स मी ड्रॉ केले तुमच्यासाठी. सो यावरून आपण पाहूया की एंजल्स काय सांगू इच्छित आहेत. तुमचे फ्युचर सेल्फ हे तुम्हाला काय सांगू इच्छितात या कार्ड्सवरून ते आपण पाहूया. सो या कार्ड्सवरून मला तर असं दिसतं आहे, आता हे रून ऑफ ओडिन आलं आहे तुम्हाला. रून ऑफ ओडिन हे नेहमी बिगिनिंग दाखवतं. एखाद्या गोष्टीचं एंड होणं, एखाद्या गोष्ट बिगिनिंग होणं, चालू होणं एखाद्या ह्याच्यावर. त्याचे कीवर्ड्स पण इथे आहेत मेन्शन केलेले, तुम्हाला दाखवते मी. एंड, बिगिनिंग, रून ऑफ टोटल ट्रस्ट, द सिम्बॉलिक डेथ, ब्लॅकनेस, एम्प्टी, अनडायल्युटेड पोटेन्शियल, deepest fears, empty-handed leap into the void, path of karma, work of self changes in progress. असे याचे कीवर्ड्स आहेत. सो या आणि दुसरं म्हणजे काय आहे, इथे जून हा महिना आलेला आहे. सो मला असं वाटतं की एंजल्सना हा जूनपर्यंतच्या पिरियड जो आहे ना, आतापासून पुढच्या जूनपर्यंत, जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तेव्हापासून त्या पुढे येणाऱ्या जूनपर्यंतचा जो पिरियड आहे त्यासाठी हा लागू आहे. सो त्याबाबत हे प्रेडिक्शन आहे की तुम्ही एक साधारणतः ह्या जूनपर्यंत तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये काय चेंजेस झालेले दिसतील. हो, फार लांबचा नाही आहे. दुसरं म्हणजे पहिलं जे काळ आहे ते थ्रेशोल्ड आहे. थ्रेशोल्ड म्हणजे एक उंबरठा एक प्रकारे. कदाचित एखाद्या उंबरठ्यावरती आता तुम्ही उभे आहात आणि तो आता ओलांडणार आहात. ह्याचा मेसेज काय, अ पासिंग ओव्हर ऑर ट्रान्झिशन फ्रॉम वन एक्झिस्टन्स ऑर कॉन्शियसनेस टू द नेक्स्ट. द बॉडी इज सीन ॲज अ टेम्पल. द कॉन्सेप्ट ऑफ रिइन्कार्नेशन ऑर द फोनिक्स रायझिंग फ्रॉम द ॲशेस. आणि फिजिकल मेसेज याचा असा आहे, यू आर ऑन द थ्रेशोल्ड ऑफ अ सिग्निफिकंट चेंज दॅट इन्व्हॉल्व्स अ डेथ ऑफ वन रियालिटी टू अलाव फॉर अ मोर एक्सपेन्सिव्ह परसेप्शन. म्हणजे तुम्ही आता अशा एखाद्या मे बी लाईफमध्ये तुमच्या काहीतरी असे चेंजेस होणार असतील, एक कायापालट करणारे चेंजेस येणारे, एक मोठ्या ट्रान्सफॉर्मेशनचा पिरियड चालू असेल तुमचा, आणि तो साधारणतः पुढच्या जूनपर्यंत तुम्हाला त्याचे फरक तुम्हाला दिसून येतील. सो इथे चेंजेस ऑफ लाईफ, चेंजेस इन युअर लाईफ हे सुद्धा कार्ड आहे, मूनचं कार्ड आहे, की बऱ्यापैकी तुम्हाला तुमच्या सगळ्या स्तरांवरती एक बदल झालेले दिसते. आणि कुठलेही चेंजेस असतात ते असे सरळ नसतात, ते आपल्याला हलवून टाकणारे असतात. सो काही बदल जे असतात ते कॉन्फ्लिक्ट निर्माण करणारे असतात.
जोपर्यंत आपण त्या येणाऱ्या चेंजेसना ॲडजस्ट होत नाही, त्या बदलांना सामोरं जात नाही धीटपणे, तोपर्यंत ते आपल्याला थोडंसं आपलं रुटीन बदलून टाकतात किंवा हे. आणि दुसरं म्हणजे ही सगळी जी काळ आहेत ना, ही डेली रुटीनची आहेत. इथे कुठेही मेजर अडकाना किंवा कोर्ट कार्ड नाही आहेत. सो हे तुमचं डेली लाईफ आहे. सो डेली लाईफमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला घडलेल्या दिसतील. काही बाबतीमध्ये बी केअरफुल, डू नॉट टेक रिस्क, हे जे हा जो तुम्हाला एक प्रकारे इशारा आहे की काही बाबतीमध्ये जे काय चेंजेस आहेत तिथे एक सर्वसाधारणतः एक आपली विवेकबुद्धी जागे ठेवून एक व्यवस्थित जाणीवपूर्वक तुम्ही डिसिजन्स घ्यायचे आहेत. कदाचित तुम्ही एखादं पॅशन फॉलो कराल, कारण ग्रेट पॅशनचं कार्ड आहे आणि ग्रेट फॉर्च्यूनचं पण कार्ड आहे. कारण जे काही तुम्ही करणार त्यामध्ये तुम्हाला यश डेफिनेटली मिळणार आहे, ही कार्ड्स दाखवतात. सो आपण ह्या चाइल्ड पाईल्स ज्या रेडी केल्या होत्या ना, आणि दुसरं म्हणजे सूर्याची एनर्जी आहे, सन इन जेमिनी आहे. सो जेमिनी ही रास, मिथुन रास ही कालपुरुष कुंडलीमध्ये तृतीय स्थान दर्शवतं. सो तृतीय स्थान हे आपल्या पराक्रमाचं आहे, आपल्या धाडसाचं आहे. सो या बदलांना सामोरं जाण्यासाठी मुळात आपल्याला धाडस गरजेचं आहे. आणि तिथे सूर्य आहे. सूर्य हा आत्मिक बळ देणारा ग्रह आहे. सो तुम्हाला तुमच्या धाडसामध्ये इवन हे सुद्धा ऑप्टिमिझम आहे. मून इन सॅजिटेरियस. सो धर्मस्थानाचा ग्रह आहे हा सूर्य, पंचमाचा ग्रह आहे, जे धर्मस्थान आहे कालपुरुष कुंडलीमध्ये त्याचा ग्रह आहे. दुसरं म्हणजे क्रिएटिव्हिटीचा ग्रह आहे. आणि सूर्य हा सगळ्या प्रकारची क्लॅरिटी देतो, एक अंधाराचा नाश करणारा ग्रह आहे. आणि तो तुमच्या मिथुन राशीमध्ये ही वर्सिटॅलिटीची एनर्जी, म्हणजे काय, एक छोटे मोठे प्रवाससुद्धा घडतील तुमचे. एक तुम्हाला बळ येईल कुठल्याही गोष्टींना फेस करण्यासाठी. दुसरं तृतीय स्थान हे आपल्या कम्युनिकेशनचं आहे. सो कम्युनिकेशन जे आहे, संवाद आहे, तो बहरेल किंवा एक त्यामध्ये पॉझिटिव्हिटी असेल संवादामध्ये. म्हणजे तुम्ही तो संवाद भले तुम्ही इतरांशी करताय किंवा तुमच्या मनाशी करताय, सो तिथे एक सकारात्मकता आहे. सूर्य हा सकारात्मकता येतो. सो तुमचे जे थॉट्स असतील, तुमचे जे विचार्स असतील, ते सुद्धा एक पॉझिटिव्ह असणार आहे या पिरियडमध्ये, असं इथे दिसतं. सो आता आपण टॅरो कार्डचा विचार करूया. सो ही ओव्हरऑल आपल्याला एक थीम दिसते आहे की काहीतरी नव्याची सुरुवात होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये. काही बाबतीमध्ये एक थोडी चेंजेस आहेत, कॉन्फ्लिक्ट आहेत, काही फेस करणार, पण बऱ्यापैकी तुम्हाला एक प्लॅनेटरी ऊर्जा एक तुम्हाला बळ देणारी आहे, एवढं दिसते. आता ही जी पाईल आहे ना, ही पाईल ही पेंटाकल्स दर्शवते. म्हणजे काय, तुमचं एक मटेरियल लाईफ. पेंटाकलचा विचार केला तर तुमचं ओव्हरऑल तुमचं फिजिक, तो एक आर्थिक व्यवहार तुमचे. सो या दृष्टीने आपण या कार्डचा विचार करणार, जो 9 ऑफ वॉन्ड आहे. 9 ऑफ वॉन्ड ही मून इन सॅजिटेरियस ही एनर्जी आहे. सो धनुरास ही नवम स्थानामध्ये पडते. भाग्याचे साथ आपण बघतो त्यामधून, किंवा एखादं उच्च शिक्षण बघतो आपण त्यामधून. सो तिथे चंद्र आहे. सो ती एक सकारात्मक ऊर्जा आहे या पाईलला. सो धनस्थानाच्या बाबतीत ना, मला इथे दिसतं आहे की तुम्ही स्वतःला एक पूर्ण प्रोटेक्टिव्ह बाउंड्रीज तयार करणार आहात. धनस्थान पैसा कमवण्यासाठी तुम्ही जिद्द, सकारात्मकता वापरणार आहात, तुम्ही स्ट्रगल करणार आहात, हे डेफिनेटली या कार्डवरून दिसते. पण तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ना काय म्हणतात त्याला, की खचून जाणारे नाही आहात. 9 ऑफ वॉन्डचं कार्ड हे एक प्रकारे थांबवून पुन्हा एकदा एनर्जी, कुठल्याही परिस्थितीत कितीही काही चेंजेस होऊ देत, कितीही काही प्रॉब्लेम्स समोर येऊ देत, पुन्हा एकदा बाउन्स बॅक होण्याची जी प्रवृत्ती असते माणसाची, ती 9 ऑफ वॉन्ड दाखवतं. सो तुम्ही कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुम्ही एक्झॉस्टेड होणार नाही, भले काही असू दे, पण तुम्ही ती पूर्ण एनर्जी एकवटून, कारण इथे सकारात्मकता आहे, तुम्ही स्वतःला एक प्रोटेक्टिव्ह बाउंड्रीज, म्हणजे एक बऱ्यापैकी फायनान्शियल सिक्युरिटी तुम्ही स्वतःसाठी क्रिएट कराल. आणि तुम्ही त्यासाठी फाईट कराल, ते सगळं काही मिळवण्यासाठी, एक स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी त्या दृष्टीने, असं इथे दिसतं आहे. सो इथे तुमचा विश्वास आहे या सगळ्या गोष्टीवरती, जीवनावरती किंवा म्हणता येईल, तो ह्या इथे दिसतो. आणि जेव्हा तुम्ही हे स्टेडी फोर्स वापरणार आहात एखाद्या ठिकाणी, सातत्यपूर्ण जिथे तुम्ही प्रयत्न करणार आहात तिथे तुम्हाला डेफिनेटली यश आहे, ही यशाची गॅरंटी हे कार्ड देतं. की जिथे तुम्ही स्टेडी फोर्स लावणार तिथे तुम्हाला तिथे तुम्ही स्वतःसाठी जे हवं ते तुम्ही अचीव करणार, हे तिथे सगळ्या गोष्टी अलाईन करणार, हे कार्ड दाखवतं. सो दुसरं, आता ही जी पाहिलं होती,
ही पाईल हे तुमची एक वैचारिक कुवत काय आहे, तुमचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हे दाखवतं. आणि तिथे हे 4 ऑफ कप्सचं कार्ड आहे. सो 4 ऑफ कप्सचं कार्ड हे मुळात मून इन कॅन्सर, सो फ्रेंडशिपची एनर्जी आहे. चंद्र स्वतःच्या कर्क राशीमध्ये बलवान चतुर्थ स्थान, म्हणजे चतुर्थ स्थान हे मनाचं घर आहे. सो तिथे चंद्र आहे. सो काही बाबतीमध्ये चंद्र स्वतःच्या घरात आहे, मजबूतीचं आहे, पण तेवढंच तुम्ही तुमचं एक व्यक्तिमत्व हे सेन्सिटिव्ह असणार. एक म्हणता येईल की इतरांसाठी सर्वांसाठी, तुमच्या रिलेशन्ससाठी ही तुमच्या मनामध्ये खूप हळवेपणा असेल, प्रेम असेल असं हे दाखवतं. सो त्या दृष्टीने सेन्सिटिव्ह असं म्हणायचं आहे की एक मन चांगलं असणार आहे, एक मनाचं पावित्र्य असेल असं म्हणता येईल. दुसरं हे 4 ऑफ कप्सचं कार्ड काय सांगतं की तुम्ही वैचारिकदृष्ट्या स्वतःला नेहमी अलाइन करण्याचा प्रयत्न कराल. म्हणजे कुठेही काही बाबतीमध्ये तुम्हाला एखादी हेल्पसुद्धा मिळेल. म्हणजे ही सकारात्मक हेल्प असू शकते, ही इतर जवळच्या व्यक्तीकडून असू शकते कुठल्याही सिच्युएशनमध्ये, किंवा मग ही डिवाईन हेल्प असू शकते की तुम्हाला मे बी सायन्स अँड सिंक्रोनिसिटी मिळतील डिवाईनच्या, आणि तुम्हाला त्यातून एखाद्या सिच्युएशनमध्ये किंवा काही जरा जरी काही नकारात्मकता असेल तर त्यातून तुम्हाला बाउन्स बॅक होण्यासाठी अशी होते. पण तुमचा एक अप्रोच ही स्वतःला अलाइन करण्यासाठी असणार आहे की तुमचे जे म्हणता येत की वैचारिकदृष्ट्या स्वतःला फर्म करण्यासाठी हे कंटेम्प्लेशनचं कार्ड आहे. सो तुम्ही तुमचा ॲटिट्यूड असेल की तुम्ही कुठल्याही बाबतीमध्ये एक स्वतःच्या परिस्थितीचं पूर्ण अवलोकन करून एखाद्या गोष्टीवरती डिसिजन जरी घ्यायचे असेल तरी पूर्ण परिस्थितीचा विचार करून, स्वीकार करून मग घेणं, किंवा प्रायोरिटीज देणं आपल्या आयुष्याला, किंवा आपल्या सगळ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींना प्रायोरिटीज देऊन काही पुढे जायचं असेल तर तेव्हा असं दिसतंय. दुसरा म्हणजे इथे कर्केचा चंद्र आहे, म्हणजे एक प्रकारे ना एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन म्हणतात ना, ही ती पण एनर्जी आहे की जे काय आहे ना त्याच्यामध्ये एक माणसाला कसं करायचं, काही वेळा किती मिळालं तरी त्यामध्ये एक तृप्ती नसते, पण ते तसं नाही आहे. हे कार्ड दाखवतं काय की तुम्ही जी काही परिस्थिती असेल, जी काही सिच्युएशन असेल तुमच्यासोबत, ज्या कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही वावरत असाल, किंवा जे काही तुम्हाला मिळत असेल, जे उत्पन्न असेल, किंवा काही तुमच्या एक वर्क लेवलला म्हणा, इमोशनल लेवलला जी काही सिच्युएशन तुम्ही फेस करत असाल त्यामध्ये तुम्ही सॅटिस्फाईड असणार आहात. म्हणजे एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन असणार आहे तुम्हाला. असं कुठेही खेद, दुःख हा प्रकार नसेल. सो एक ॲडॅप्टेबिलिटी म्हणतात ना, ती एक परिस्थितीशी जुळवून घेण्याची जी क्षमता असेल ती तुमच्यामध्ये असेल, कारण तुमच्यामध्ये ती सकारात्मकता असणार आहे. हे कार्ड दाखवतं. ही दोन्ही कार्ड एक सो भाग्याची साथ, सकारात्मकता. सो त्यामुळे परिस्थितीशी ॲडजस्ट करणं हे तुम्हाला छान जमेल पुढच्या या दिवसामध्ये. दुसरं हे कार्ड सांगतं की काही बाबतीत जर तुम्हाला इमोशनली रिलेशनशिप म्हणा किंवा कुठल्याही बाबतीमध्ये जर काही एक म्हणता येईल की काही दुःख सहन करावं लागलं असेल, किंवा कुठेही एक कमतरता असेल, तरीसुद्धा या कार्डवरून असं दिसतं आहे की तुम्ही त्या सगळ्या गोष्टी अलाइन कराल, एका लेवलला आणण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करा. म्हणजे कसं, म्हणजे का उदाहरणार्थ आपल्याकडे काही गोष्टी आपल्या आयुष्यात आहेत, आपल्याला इच्छा आहेत, काही आपल्याला मिळाल्या नाही आहेत असं म्हणू शकतो. जसं हे 3 कप्स आहेत, हे 3 कप्स त्याचे स्वतःचे आहेत, पण मे बी कदाचित तो सॅटिस्फाईड नाही आहे त्या बाबतीमध्ये. म्हणजे परिस्थितीशी जरी समजा तो आता जी काय आहे त्याशी जरी तो सॅटिस्फाईड नसेल तरीसुद्धा एक आपण एक मनाला एक मनाचं सांत्वन करतो की ठीक आहे, या बाबतीत आपल्याला नाही काही रिझल्ट मिळू शकत आहेत, पण इतर बाबतीमध्ये आपण
ओके आहोत किंवा काय ही जी मनाची समजूत घालणं म्हणतात ना, एक प्रकारचे चेकलिस्ट तयार करणं की हे माझ्याकडे नाही आहे, ओके ठीक आहे जाऊ दे, पण हे पण आहे ना, ही बाजू माझी चांगली आहे, ही बाजू भले थोडीशी बरोबर नसेल किंवा काय कमी पडत असेल किंवा ह्या प्रकारचे जे असतात ना, एक स्वतःच्या मनाची समजूत घालणं, बॅलन्सिंग करणं गोष्टी. सो ते हे या कार्डवरून मला दिसतं आहे. सो एक थॉट प्रोसेस तुमची तशी असणार आहे, पॉझिटिव्ह, म्हणजे कुठल्याही नकारात्मकतेवरती ना सकारात्मकतेने तुम्ही ती मात कराल असं दिसतं आहे. सो ही एनर्जी प्लॅनेटरी तर खूपच छान आहे, मून इन कॅन्सर. दुसरं हे जे तिसरं जे कार्ड आहे ना, हे तुमची रिलेशनशिप दाखवतं. इनफॅक्ट तुमचं स्वतःशी असलेलं नातं किंवा तुमचं आजूबाजूच्या तुमच्या सहवासात येणाऱ्या माणसांशी असलेलं नातं, आणि ते 4 ऑफ वॉन्डचं कार्ड आहे. तर ते 4 ऑफ वॉन्डचं कार्ड हे खूपच छान, म्हणजे एक प्रकारे हार्मनी दाखवतो, बॅलन्स दाखवतो, शांतता आहे, एक सुव्यवस्था आहे म्हणता येईल, प्रॉस्पेरिटीचं कार्ड आहे हे. सो त्या दृष्टीने एक नातेसंबंध खूप चांगले असतील, सगळ्यात बॅलन्सिंग असे सगळ्यांमध्ये, एक कुटुंबामध्ये एकमेकांमध्ये प्रेम असेल असं दिसतं आहे. काहींच्या बाबतीत लग्न वगैरे पण जुळू शकतं, एक मॅरेजचं कार्ड आहे, म्हणूनच. सो हे आनंद व्यक्त करणारं कार्ड आहे. तो हे आणि दुसरं म्हणजे एक तुमच्या स्वतःचा इंटरपर्सनल रिलेशनशिपचा जर विचार केला तर तुमचं एक म्हणतात की कॉन्शियस आणि सबकॉन्शियस मनामध्ये गट्टी असेल. हे कुठल्याही गोष्टीवरती विचार जरी करायचा असेल तर त्यामध्ये एक मनामध्ये मतभेद नसतील. एक मन म्हणत आहे असं करू, ते एक मन म्हणत आहे तसं करू, हा नसणार आहे. एक त्यामध्ये एक म्हणता येईल की प्रॉपर व्यवस्थापन असेल मनांचं. ते हे दाखवते मॉस्क्युलाइन आणि फेमिनाइन एनर्जी, त्याच्यामध्ये युनिटी. सो सगळ्या गोष्टी नाही एक तुमच्या इंटरनलीसुद्धा आणि एक्सटर्नली दोन्ही बाजूला, इंटरनली तुमचे स्वतःचे इमोशन्स हे सुद्धा बॅलन्स असणार आहेत आणि तुमच्या आजूबाजूच्या असणारी नाती म्हणा ही सुद्धा बॅलन्स राहणार आहेत असंही दिसतंय. कदाचित काहींच्या बाबतीमध्ये नवीन रिलेशनशिपचे योगसुद्धा दर्शवतं हे कार्ड. एखादे नवीन किंवा नातेसंबंधामध्ये विचार केला तर हे गुड फॉर्च्यूनचं कार्ड आहे. सो अचानकपणे एखाद्या गोष्टी छान जुळून येणं किंवा हे एंगेजमेंट किंवा मॅरेज अशा प्रकारचं एखादं प्रपोजल, लव्ह प्रपोजल. सो त्या दृष्टीने सुद्धा फॉर्च्यून आहे. सो काहींच्या बाबतीमध्ये जसं असेल तसं. आता ही जी पाईल होती, ही पाईल हे तुमचं कार्यक्षेत्र दर्शवतं. सो तिथे 2 ऑफ स्वोर्ड आहे. 2 ऑफ स्वोर्डचं कार्ड मला इथे सांगतं आहे ओव्हरऑल बाकी सगळ्या कार्डचा जर विचार केला तर तुम्ही बॅलन्स फोर्सेस वापरणार तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये. म्हणजे इथे असं म्हणता येईल की तुम्ही तुमचा एक फक्त तुम्हाला तुमचे जे विचार आहेत कार्यक्षेत्रामध्ये त्यांना एक प्रॉपर चॅनल आहे, त्यांचे तुमचे जे डिसिजन्स आहेत हे प्रॉपर चॅनलाइज करण्याची गरज आहे. हे फक्त हे कार्ड इथे एक थोडा तो म्हणता येईल गायडन्स आहे की इथे हार्मनी आहे विचारांमध्ये. कार्यक्षेत्रामध्ये काम करताना नोकरीच्या ठिकाणी तुम्ही तुमचे फोकस हा तुमचा चांगला असेल, वैचारिकदृष्ट्या क्लॅरिटी असणार सगळ्या बाबतीमध्ये. पण तुमचे जे एफर्ट्स आहेत ना हे प्रॉपरली किंवा डिसिजन्स आहेत ते प्रॉपरली चॅनलाइज करण्याची गरज आहे. किंवा हे एक तुमच्या विचारांच्या ज्या क्षमता आहेत त्या तुम्हाला प्रॉपरली चॅनलाइज करण्याची गरज आहे. सो ही एक प्रकारे 2 ऑफ स्वोर्डचं कार्ड म्हणून लिब्राचं एनर्जी आहे. सो लिब्रा ही बॅलन्सर असेल, तूळ रास. सो तिथे चंद्र. सो कामाच्या ठिकाणी सगळं व्यवस्थापन चांगलं असेल, एन्व्हायरमेंट चांगलं असेल, सगळ्या गोष्टी अलाईन असतील, क्लॅरिटी असेल सगळ्या बाबतीतची. आणि दुसरा हा चढता म्हणता येईल की हा जो आहे ना, हा चंद्र जो आहे तो शुक्ल पक्षाचा आहे, वाढता चंद्र आहे. सो कार्यक्षेत्राच्या कक्षा तुमच्या वाढतील असे दिसते. कुठल्याही प्रॉब्लेम्सवरती ना तुम्ही सोल्युशन काढू शकाल. कुठल्याही प्रॉब्लेम्सवरती तुम्ही योग्य डिसिजन घेऊ शकाल बॅलन्स फोर्सेस वापरून, असं हे कार्ड दाखवतं.
तुम्हाला बरेचसे डिसिजन्स वेळोवेळी घ्यावे लागतील. 2 ऑफ स्वॉर्डचं कार्ड सांगतं आई बाबतीमध्ये. आणि इथे ऑब्स्टेकल्स आहेत. जसे इथे कॉन्फ्लिक्टचं कार्ड आहे ना, तसे या कार्ड्समध्ये काही बाबतीमध्ये ऑब्स्टॅकल्स फेस करावे लागतात. पण तुमची वैचारिक एक क्लॅरिटी असल्यामुळे तुम्ही डिसिजन प्रॉपर घेऊ शकाल, असं हे कार्ड सांगतं. दुसरं हे का ह्या कार्डचं, आता हा जो विचार आपण करिअरच्या दृष्टीने करतो आहे ना, तर हे कार्ड असंही दाखवतं की तुमच्यामध्ये मुळातच आणि दुसरं म्हणजे हा 9 ऑफ वॉन्डच्या कार्डचा जर याच्यासोबत विचार केला तर तुमच्याकडे मुळातच तुम्ही केपेबल आहात की जास्त एखाद्या कार्यक्षेत्रामध्ये खूप काही काम करण्यासाठी जास्तीत जास्त ओझं, कामाचं ओझं तुम्ही वाहू शकता. म्हणजे त्या कॅपॅसिटीज आहेत तुमच्यामध्ये की तुमची जी विल पॉवर आहे ना, ही खूप चांगली आहे, असं हे कार्ड सांगतं. सो तुम्ही कुठल्याही कामामध्ये म्हणजे असं कामाने घाबरून जाणार नाही आहे. इनफॅक्ट 9 ऑफ वॉन्डसुद्धा दाखवतं की एक बाउन्स बॅक करण्याची प्रवृत्ती. किती झालं, काही करलं तरी आपल्याला हवं ते अचीव करण्यासाठी त्यासाठी पुन्हा पुन्हा एफर्ट्स करायचे, पुन्हा थांबायचं, पुन्हा आपली एक शक्ती परत मिळवायची, पुन्हा एकदा लागायचं. हे जे ही जी पॉवर आहे ना, ही तुमच्यामध्ये खूप आहे. सो एक कामाचं भार तुम्ही पेलवू शकता, असं हे कार्ड सांगतं. आणि दुसरं म्हणजे स्पोर्ट्स आहेत. सो स्पोर्ट्सवरून जे काही डिसिजन्स मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला डिसिजन्स बरेच घ्यावे लागते, पण जे काही डिसिजन्स आहेत ते तुम्ही इमोशनल लेवलला घेऊन उपयोगाचे नाहीत. हाही याचा गायडन्स आहे. या पुढच्या काळामध्ये डिसिजन्स आहेत हे तुम्हाला प्रॉपर लॉजिक लावून, त्या परिस्थितीचा विचार करून, कंटेम्प्लेशन करून, लॉजिक वापरून एक वैचारिकदृष्ट्या व्यवस्थित घ्यावे लागतील, असं हे कार्ड सांगतं. सो हा एक गायडन्स मला दिसतो आहे की या पुढच्या जूनपर्यंतच्या काळामध्ये बाकी इमोशनली किंवा रिलेशनशिपच्या दृष्टीने खूप चांगला पिरियड आहे. कार्यक्षेत्रामध्ये आणि तुमच्या फायनान्सेसमध्ये तुम्ही स्ट्रगल करणार आहात आणि जे आहे ते अचीव करणार आहात, त्या कॅपॅसिटीज तुमच्यामध्ये आहेत असे. आणि वैचारिक लेवलवरतीसुद्धा सगळ्या गोष्टीशी त्या परिस्थितीशी ॲडॅप्ट करण्याची ही तुमची तयारी असणार आहे असं. सो पाईल नंबर 1 हे एक रीडिंग होतं. सो तुम्हाला रीडिंग कसं वाटलं ते सांगा. आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 2 तुमचं रीडिंग आपण स्टार्ट करूया. आपल्याला बघायचं आहे की तुमचे फ्युचर सेल्फ हे तुम्हाला काय सांगतायत की तुम्ही फ्युचरमध्ये कसे असणार आहात. सो त्यासाठी एक पद्धत मी अवलंबणार आहे. आता काय करायचं आहे आपण की तुमचे आपण बघायचं आहे की फायनान्सेसबद्दल किंवा तुमची स्वतःची वैचारिक कुवत किंवा तुमचे रिलेशनशिप किंवा तुमचं करिअर या चारही बाबतीमध्ये म्हणजे एक टॅरोचा विचार केला तर पेंटॅकल्स, वुड्स, कप्स आणि वॉन्ड्स या दृष्टीने हे 4 ॲस्पेक्ट आहेत तुमच्या आयुष्याचे. सो त्या दृष्टीने तुम्हाला तुम्ही काय असणार आहात, तुमचं स्वरूप कितपत बदललेलं असेल, काय तुमच्या लाईफमध्ये घडलेलं असेल. सो त्याचा विचार आपण करणार आहोत. सो मी आहे ना एक ट्रिक वापरणार आहे. मी या पाईलला
सॉरी, या डेकला 4 पाईल्समध्ये डिवाईड करणार आहे. सो मी आता चांगला शफल करते. ओके, सो तुमचा डेक रेडी आहे. याला मी 4 पाईल्समध्ये डिवाईड करते. आता ह्या 4 पाईल्स या तुमच्या आयुष्यातल्या 4 ॲस्पेक्ट दाखवतात. आता मी हे नंबर कार्ड्स आहेत काही, ह्याच्यावरती नंबर्स लिहिलेले आहेत. तर यातून एक नंबर तुमच्यासाठी सिलेक्ट करते, कारण हे जनरल रीडिंग आहे. त्यामुळे एंजल्स मला गाईड करतील तुमच्यासाठी एक नंबर सिलेक्ट करण्यासाठी. 5. प्रत्येक पाईलमधले आपण पहिल्या 5 पानांचं रीडिंग करणार आहोत. हे तुमचे कार्ड्स असतील, तर बाकीच्या कार्ड्सची आपल्याला गरज नाही आहे. यातले मी काही कार्ड्स, ओरॅकल कार्ड्स मी ड्रॉ करेन. त्यावरून आपल्याला एक साधारणतः कल्पना येईल. सन इन ॲक्वेरियस, लाभात सूर्य आहे. एक रून कार्ड मी ड्रॉ हे करेन. लागूज वॉटर रून आहे. हिट द रोड हे कार्ड आहे. हे कार्ड्स पाहूया. कॉबवेब, प्रोटेक्टेड फ्रॉम निगेटिव्ह फोर्सेस बियॉन्ड युअर कंट्रोल. युनिकॉर्न, यूज युअर इंट्युएशन टू मेक बेनिफिशियल चेंजेस. मॅरेज किंवा युनियन, एप्रिल. कदाचित हे जे काही प्रेडिक्शन आहे हे एप्रिलपर्यंत आहे, हे असं धरा. बोट, मनी और प्रॉपर्टी थ्रू इनहेरिटन्स, विनिंग और विंडफॉल. यंगर मैन, डीलिंग और रिलेशनशिप विथ यंगर मैन. सो हे तुमचं करिअर आहे, ह्याचा आपण नंतर विचार करू. हे तुमचे रिलेशनशिप्स आहेत. हे तुमची वैचारिक लेवल आहे. आणि हे तुमचे फायनान्सेस आहे. सो फायनान्सेसबद्दल आपण काय आहे ते बघूया. अवेअरनेस, हे चॅरियटचं कार्ड आहे या डेकमधलं. अवेअरनेस, चॅरियट. नंतर नाईट ऑफ स्पोर्ट्स,
10 ऑफ वॉन्ड, हाय प्रिस्ट्रेस आणि क्वीन ऑफ वॉन्ड. सो ही कार्ड्स एक तुमच्या फायनान्सेसबद्दल, पेंटॅकल्स म्हणजे एक तुमचं मटेरियल लाईफ जे काय असणार आहे, तुमची हेल्थ, समजा तुमचं फिजिक्स बद्दल किंवा तुमचे फायनान्सेसबद्दल, तुमच्या प्रॉपर्टीबद्दल ज्या गोष्टी आहेत. इथेचं फायनान्सेसचा आणि एक पेंटॅकल्स म्हटलं की एक तुमचे बिझनेस असेल, प्रॉपर्टी असेल किंवा तुम्ही तुमचा पैसा कसा मॅनेज करता त्या दृष्टीने जर या सगळ्याचा विचार केला ना, तर असं दिसतं की मुळात चॅरियटचं कार्ड आहे. सो चॅरियट इज अ टेक ॲक्शन अँड मूव्ह ऑन. सो हे हाय विल पॉवर असलेलं किंवा ज्या माणसांना काहीतरी आयुष्यामध्ये खूप काही घडवायचं असतं, सो अशा व्यक्तींचं कार्ड आहे ते चॅरियट. सो ही इथे एनर्जी लेवल खूप आहे. दुसरं म्हणजे त्याच्या बाजूलाच नाईट ऑफ सोर्स पण आहे. सो ते सुद्धा एक एनर्जेटिक कार्ड आहे की एखाद्या गोष्टीला, एखादा गोल ठरवायचा आणि त्या दृष्टीने एफर्ट्स घ्यायला सुरुवात करायची, न थांबता, हे डिटर्मिनेशनचं कार्ड आहे. सो सातत्यपूर्ण एफर्ट्स घेणं एक प्रकारे ही सोल्जरची भूमिका आहे या नाईट ऑफ स्वॉर्डला. हा सगळ्यात फास्ट नाईट आहे. सो सगळ्या ॲक्शन्स फास्ट आहेत. काही प्रमाणामध्ये तुम्हाला तुमच्या मटेरियल लेवलमध्ये बऱ्याचशा गोष्टीमध्ये खूप जलद गतीने काहीतरी घडामोडी झालेल्या दिसतील, असंही दिसू शकतं. अवेअरनेसचं आणि ह्याचं कार्ड सांगतं, दोघांच्या कंजंक्शनचा विचार केला तर नाईट ऑफ स्वॉर्ड ही एखादी नवीन आयडियावरती काम करणं, कारण हे स्पोर्ट्स हे विचार आहेत. सो अचानकपणे एखाद्या गोष्टीवरती, एखाद्या तुमच्या करिअरमध्ये असेल किंवा कशाच्या बाबतीत तरी मनामध्ये एखादा स्पार्क आला आणि तुम्ही त्यावरती ॲक्शन घ्यायला सुरुवात केली, अशा प्रकारची जी एनर्जी आहे ना, ती या कार्डला आहे. सो एखाद्या आयडियावरती, एखाद्या विचारावरती काम करणं, अगदी पूर्ण विल पॉवर वापरून, आपलं पूर्ण स्ट्रेंथ, करेज वापरून त्यावरती काम करणं, असं काही जर तुम्ही कराल या एप्रिलपर्यंतचा जो पिरियड आहे आतापासूनचा, त्या दरम्यान कदाचित तुमच्या करिअर लेवलला असेल किंवा काही. पण हे सगळे चेंजेस हे फायनान्सेसच्या बाबतीत आहेत. सो फायनान्सेसच्या बाबतीत बऱ्याच उलाढाली झालेल्या दिसतील, असं यावरून सांगता येईल. सो करिअर आणि फायनान्सेस हे जर एकमेकांशी तसं पूरक आहे, एकमेकांवरती डिपेंडन्स आहेत. तुमच्या करिअरमध्ये जशी घोडदौड असेल, फायनान्सेसमध्ये सुद्धा तुमच्यामध्ये वाढ झालेली तुम्हाला दिसून येते. सो एक इंटरकनेक्टेड आहेत. पण इथे असं दिसतं आहे पेंटॅकल्स हे तुमचं फिजिक पण दाखवतं. सो क्वीन ऑफ वॉन्डवरून मला तरी असं दिसतं की एक एक तुमचा सोसायटीमधला वावर वाढेल असं दिसतं आहे. दुसरं म्हणजे एक तुम्ही स्वतःवरती, स्वतःच्या फिजिकवरती काम कराल, एक स्वतःला क्रिएटिव्ह बनवण्यासाठी. कदाचित एक काहीतरी सौंदर्य थेरपी किंवा काय अशा प्रकारचे काहीतरी एफर्ट्स घेऊ शकता तुम्ही, हेही दिसतं आहे. दुसरं म्हणजे हा जो पिरियड असणार आहे ना, हा एक तुमचा फायनान्सेस बाबत किंवा तुमच्या मटेरियल रिसोर्सेस बाबत, तुमचं भौतिक जीवन या दृष्टीने एक खूप प्रोग्रेसिव्ह पिरियड आहे. तुम्हाला खूप काहीतरी चेंजेस झालेले जाणवतील. इनफॅक्ट मनी और प्रॉपर्टी थ्रू इनहेरिटन्स, विनिंग और विनफॉल हे सुद्धा कार्ड आहे इथे. सो काही बाबतीत पैशाची आवक होणार आहे. इथे ट्रॅव्हलिंग पण ह्या पिरियडमध्ये तुम्हाला, कारण हे जनरल आहे, हे चारही पाईलसाठी लागू आहे. काही बाबतीमध्ये हिट द रोड हे जे कार्ड आहे ना, तर कदाचित तुम्ही प्रवास कराल असं दिसतं आहे. द वॉटर रून जे आहे ते सांगतं की एक याचे जे कीवर्ड्स आपण वाचले लावूज रूनचे, तर ते सांगतात की वॉटर फ्लो, जसं पाणी कसं वाहतं असतं, एक ॲडॅप्टेबिलिटी असते पाण्यामध्ये, तशा प्रकारचं
एक मनाची ॲडॅप्टेबिलिटी असेल, एक फ्लोबरोबर जाणं किंवा जशी परिस्थिती आहे त्याबरोबर ॲडॅप्ट करणं, क्रिएटिव्हिटी आणि ग्रोथ हे पण दाखवणारे ऋण आहे. सो हा ग्रोथ पिरियड असेल हा डेफिनेटली आहे. सायकिक ॲबिलिटी, इंट्युटिव्ह पॉवर्स, काहींना इंट्युटिव्ह पॉवर्समध्ये वाढ झालेल्याची दिसेल, फेमिनन एनर्जी वाढलेल्याची दिसेल. द इनर व्हॉइसचं पण कार्ड आहे, हाय प्रिस्टेसचा. सो कुठलेही डिसिजन घेताना, जे हे कार्ड आहे इथे, तर कुठलेही फायनान्शियल डिसिजन घेताना किंवा भौतिकदृष्ट्या काही डिसिजन्स घ्यायचे असतील, एज्युकेशनच्या बाबतीत असेल, फिजिक्सच्या बाबतीत असेल, तर त्या दृष्टीने तुम्ही एक स्वतःचा एक आपल्या सबकॉन्शियस मनाची एक हाक ऐका किंवा त्याचा एक विचार करा. आपल्या सोलला काय हवं आहे किंवा काय याचा एक विचार करा. टेन ऑफ वॉन्डचं कार्ड हे एक कम्प्लिशन्स आहे. सॅटर्न इन सॅजिटेरियस फुलफिलमेंटची एनर्जी आहे. सो जे काही तुम्ही एफर्ट्स करणार आहात ना ते फुलफिल होणार आहेत. पण तुम्हाला एफर्ट्स खूप आहेत, कारण ही दोन्ही कार्ड्स आहेत ना, ही एका योद्ध्याचीच आहेत. आता चॅरियट हा सुद्धा योद्धा आहे आणि हा सुद्धा नाईट ऑफ स्पोर्टसुद्धा योद्धाच आहे. सो तर सपरेशनचं कार्ड हे टेन ऑफ वॉन्डचं कार्ड एक प्रकारे एक्झॉशन पण दाखवतो. तुम्ही कष्ट करताय, तुम्हाला त्याचा मोबदला बरोबर मिळतो आहे, पण तुम्ही त्या एक अतिरिक्त जबाबदाऱ्या पेलणं. सो पेंटॅकल्सदृष्ट्या, फायनान्सेसदृष्ट्या बऱ्याचशा अतिरिक्त जबाबदाऱ्या मे बी तुमच्या अंगावर पडण्याचे चान्सेस आहेत किंवा त्यासाठी तुम्हाला जास्त स्ट्रगल करण्याचे पण चान्सेस दिसतात, असं दिसतंय. हाय प्रेस्टेसचं कार्ड दाखवतो. कदाचित काही बाबतीमध्ये अचानकपणे एखादा आणि इन कंजंक्शन टू टेन ऑफ वॉन्ड आणि किंग ऑफ वॉन्ड, सॉरी क्वीन ऑफ वॉन्ड, या नावं नाही येत नाही याच्यावरती, फार कन्फ्यूज व्हायला होतं. क्वीन ऑफ वॉन्ड यांच्याशी कंजंक्शन आहे ना, तर यावरून असंही दिसतं की काही बाबतीमध्ये अचानकपणे एखादे जे फायदे होतात ना तसे होण्याचे तुम्हाला संभव आहेत, की जे तुम्हाला आता माहीत नाही आहेत, सिक्रेटिव्ह आहेत, पण अचानकपणे तुमची एक फायनान्शियल सिच्युएशन बदलली, काहीतरी अचानकपणे प्रमोशन किंवा रेज मिळालं सॅलरीमध्ये किंवा अशा प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात या पुढच्या काळामध्ये, असं बघा. दुसरं म्हणजे सन इन ॲक्वेरियस आहे. ॲक्वेरियस रास ही मुळातच लाभ दाखवते, कर्माचा लाभ. सॅटर्नची रास आहे ती. सो दशमामध्ये मकर रास आहे, कर्मस्थान आहे, आणि 11वं स्थान हे कर्माचा लाभ देणार आहे. सो तिथे सूर्य, तिथे पॉझिटिव्हिटी आहे, सकारात्मकता आहे, क्लॅरिटी आहे. सो कर्माचा जो लाभ आहे ना, त्या दृष्टीने तुम्हाला एक चांगले प्रॉस्पेक्ट्स आहेत. अचानकपणे ना होणारे धनलाभ हे जास्त संभवतात, असं इथे दिसतंय मला. दुसरं म्हणजे एक क्वीन ऑफ वॉन्डवरून असं वाटतं की तुम्ही स्वतःचा कदाचित एखादा मेकओव्हर कराल, स्वतःच्या फिजिकमध्ये काहीतरी बदलण्याचा, किंवा जर उच्च शिक्षण घेणार असाल तर त्यासाठी सुद्धा तर हाय प्रिस्टेसचं कार्ड हे विजडमचं आहे. आणि ही दोन कार्ड कंजंक्शनमध्ये त्यासाठी खूप चांगली आहेत. म्हणजे ज्यांना हायर एज्युकेशन घ्यायचं असेल तर त्यांना अतिशय छान पिरियड हा असणार आहे हा, आणि ते तुम्ही अचीव करणार तुमच्या एफर्ट्सने, असं इथे दिसतंय. सो हे तुमच्या पेंटॅकल संबंधी म्हणजे तुमच्या मटेरियल लाईफ संबंधी होतं. आता आपण बघूया पुढे वैचारिकदृष्ट्या कसं काय असणार आहे हे पुढचे दिवस. पुढची पाईल पाहूया. किंग ऑफ स्वोर्ड्स. किंग ऑफ स्वोर्ड ही क्लॅरिटी आहे सगळ्या प्रकारची, मिलिटरी इंटेलिजन्स असणार आहे. सो वैचारिकदृष्ट्या क्लॅरिटी असणार आहे. दुसरं म्हणजे कंटेम्प्लेशनचं कार्ड आहे तुम्हाला, मेन जे कार्ड आहे ना कंटेम्प्लेशनचं, म्हणजे स्वतःच्या आयुष्याचा पूर्ण विचार करून एखादी गोष्ट ठरवणे, प्रायोरिटीज देणे स्वतःच्या लाईफला, हे दिसते. आणि पेशन्स आहे. सो एक मनाची अवस्था खूप चांगली असेल तुमची पुढच्या एप्रिलमध्ये, की एक फ्रुटफुलनेस पण असणार आहे. तुमची थांबायची तयारी असेल कुठल्या गोष्टीचं, कुठेही रेसलेसनेस पण नसणार आहे, की कष्ट केले आहेत त्याला कधी ना कधी एक तो पिरियड गेल्यानंतर जो पिरियड येईल त्यावेळी आपल्याला त्याचे बेनिफिट्स मिळतील, ते यासाठी जी थांबण्याची तयारी असते ना ती आहे.
खूप चांगली कार्ड्स आहेत. इथे किंग ऑफ वॉन्ड पण आहेत. दुसरं म्हणजे पेज ऑफ कप्स आहे आणि 6 ऑफ स्वोर्ड्स. सो 6 ऑफ स्वोर्ड्स हे कार्डच मुळात दाखवतं काय की तुम्ही तुमच्या ओरिजिनॅलिटीकडे परत जाणार आहात. ओरिजिनॅलिटी इन द सेन्स कुठल्याही आता जरी तुम्ही स्वतःला डिस्टर्ब समजत असाल किंवा एक कुठेही क्लॅरिटी नसेल किंवा काही कदाचित एखादी ढवळलेली जरी सिच्युएशन असेल आता तुमच्या लाईफमध्ये, तरी 6 ऑफ स्वोर्ड सांगतं की तुमचा प्रवास हा क्लॅरिटीकडे होणार आहे. हा इथून इथपर्यंत, कारण ही दिशासुद्धा अशी आहे या कार्डची, या इथे. आणि सर्वात शेवटचं कार्ड हे किंग ऑफ स्वोर्ड्स आहे. सो किंग ऑफ स्वोर्ड हा रॅशनल किंग आहे, रॅशनल मेंटॅलिटी, की कुठल्याही ठिकाणी इमोशन्स बाजूला ठेवून प्रॅक्टिकॅलिटी वापरणं. आपल्याला काय करायचं आहे, काय गरज आहे, परिस्थिती काय सांगते आहे, परिस्थितीची त्या परिस्थितीमध्ये काय करणं गरजेचं आहे याचं भान ठेवून सद्विवेक बुद्धी वापरून एखादी गोष्टीवरती डिसिजन घेणे, हे अनबायस्ड डिसिजन म्हणता येईल. सो हे ह्या किंगचं ह्या प्रवृत्ती आहेत. सो तुमचा प्रवास हा असा आहे, या दिशेने आहे. आणि आपण हे काय बघतो आहे की वैचारिकदृष्ट्या एक तुमचा ॲटिट्यूड कसा असणार आहे. कारण मुळात आपल्या सगळ्या प्रोग्रेसला आपला ॲटिट्यूडच महत्त्वाचा असतो. तुमचे ॲम्बिशन्स कशा असतील, तुमचं एक कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट कसं असेल, कॉन्फ्लिक्ट्स तुमच्या लाईफमध्ये कॉन्फ्लिक्ट्स आले काय, तर ते तुम्ही कितपत त्याच्यावरती कंट्रोल घेऊ शकता. सो ते या एक प्रकारे कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन म्हणता येईल, ते या कार्ड्सवरून दिसते. सो तुमचा प्रवास हा आता उथळ पाण्यापासून संत पाण्याकडे जाईल, असे 6 ऑफ स्वोर्डचं कार्ड सांगतं. आणि 6 ऑफ स्वोर्डची एनर्जी ही ओरिजिनल मर्क्युरी इन ॲक्वेरियसची एनर्जी आहे. सो ओरिजिनॅलिटी, तुम्ही तुमची बुद्धिमत्ता वापरणार. ॲक्वेरियस ही सुद्धा बौद्धिक रास आहे आणि मर्क्युरी हा सुद्धा बुद्धीचा ग्रह आहे. सो स्वतःच्या विचारांची क्षमता वापरून तुम्ही तुमच्या कुठल्याही सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी त्याचा उपयोग करा. इन कंजंक्शन टू पेज ऑफ कप्स आहे. पेज ऑफ कप्स म्हणजे एक प्रकारचे नवीन मॉडेल वापरणे एखाद्या गोष्टीसाठी, नवीन गोष्टी, एखाद्या इन्स्पिरेशन्स वापरणे. आपल्याला या सिच्युएशन बाहेर पडणे, काय बरं करता येईल, हे करूया, हे करून बघू, ते करून बघू, ते करून, असे वेगवेगळे मॉडेल्स वापरणे हे करणे. सो हे दाखवतं. म्हणजे समजा तुम्हाला तुमच्या फिजिकवरती काम करायचं, तुमच्या ट्रीटमेंटवरती काम करायचं आहे, तर आपल्याला हे सूट होत नाही ना, मग आपण ही दुसरी ट्रीटमेंट हे करून पाहू, इथे एक सेकंड ओपिनियन, इथे आणखीन काय. सो अशा प्रकारचं. सो हे पेज ऑफ कप्स हे एक प्रकारे नवीन मॉडेल्स वापरणं. बिझनेस असेल तर बिझनेसमध्ये नवीन मॉडेल वापरणं. सो त्या दृष्टीने हे 2 कंजंक्शनमध्ये असं म्हणू तर सो त्याचा एक विचार करून या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात आणून तुम्ही पुढे. आणि त्यामुळे काय होईल, द किंग ऑफ वॉन्ड म्हणजे कॉन्फिडन्स, तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढेल. एकदा का माणसाची कॉन्फिडन्स लेवल वाढली की माणूस हा एक बॅलन्स, स्थिर राहून विचार करू शकतो कुठल्याही परिस्थितीमध्ये. सो द किंग ऑफ वॉन्ड हा खूप बॅलन्स माइंड आहे, बिझनेस माइंडेड आहे, हा खूप कॉन्फिडंट राजा आहे सगळ्या दृष्टीने. आणि एक प्रकारे कॉन्फिडंटसुद्धा आहे. दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये ऑप्टिमिझम खूप आहे, भरभरून म्हणता येईल. खूप सकारात्मकता आहे ह्याच्यामध्ये. आणि नेचर हे खूप आनंदी आहे. सो तुम्ही असं, आणि एक मनावरती आपला कंट्रोल असतं ना, की आपलं मन आनंदी, आपलं मन मुक्त होतं. विचारातून मुक्त झालं ना की आपलं मन आनंदी असतं, नेहमी जॉयफुल असतं. सो एक त्या प्रकारे. आणि दुसरं म्हणजे हे वॉन्ड्स हे आपले क्रिएटिव्ह पॉवर दाखवतात. मग क्वीन ऑफ वॉन्ड असू दे, किंग ऑफ वॉन्ड असू दे. सो क्रिएटिव्हिटी वाढते जेव्हा आपण जेव्हा फ्रीडम जास्त एन्जॉय करत असतो, त्यावेळी एक प्रकारे आपली क्रिएटिव्हिटी वाढते. दुसरं 7 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड पेशन्स दाखवते. सो पेशन्स असणार आहे तुमच्यामध्ये, कुठल्याही बाबतीमध्ये कुठलीही घाई नसणार आहे. इनफॅक्ट किंग ऑफ वॉन्ड पण स्टेबल आहे, स्टेबल माइंडेड आहे. किंग ऑफ स्वोर्ड आणि इन कंजंक्शन टू 7 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड पण असं सांगतो. आता हे कसं रॅशनल माइंड आहे,
की इथे विचार पक्के आहेत. मिलिटरी इंटेलिजन्स म्हणतात किंग ऑफ स्वोर्डला, की युद्धात जाण्यापूर्वी सर्व बाबींचा विचार करून प्लॅन बी रेडी ठेवून जाणं, म्हणजे जिंकण्याच्याच उद्देशाने जाणं. हे जो मिलिटरी इंटेलिजन्स असतो ना, ते किंग ऑफ स्वोर्ड दाखवतो. आणि इन कंजंक्शन टू 7 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड मला असं दाखवतं आहे की तुम्ही तुमच्या वैचारिक तुमची ठेवण अशी असणार आहे, अशी बनवणार तुम्ही स्वतः वैचारिक तुमची, की त्याने तुम्ही एखादं जसं हे चंद्राच्या कोर कशा आहेत की चंद्र झाकला जातो, काही नंतर तो उजेडात येतो. सो यावरून असं दिसतं की काही बाबतीमध्ये जर काही मनावरती तुमच्या एखादा आपण आपल्या मनावरती एखाद्या गोष्टीचं दडपण असेल किंवा काय कुठला कलंक असेल किंवा काही काळिमा असेल, ज्याने एक मन दूषित झालेलं असेल किंवा काय, अशा प्रकारचे जरी काही असेल ना पूर्वीचं, तरी त्यातून तुम्ही स्वतःला क्लिअर करणार आहात, त्यातून तुम्ही बाहेर पडणार आहात असं दिसतं आहे. या एक वैचारिक ठेवण तुम्ही स्वतःची अशी बनवणार की त्यातून तुम्ही कुठल्याही स्टिग्मामधून बाहेर पडाल असंही दिसते. आणि त्यामुळे तुम्ही सेंटरचं कार्ड हे क्वीन ऑफ वॉन्ड आहे. सो हे एक प्रकारे हा क्रिएटर म्हणजे सोर्स आहे. सोर्स हे ओरिजिनॅलिटीकडे जाणं. सोर्स म्हणजे सोर्स इन द सेन्स कसं माहिती आहे, आपण जेव्हा जन्म घेतो ना तेव्हा आपल्यामध्ये सगळ्या क्वालिटीज पोटेन्शियल खूप भरपूर असतं, तेव्हा आपण सोर्सशी जोडलेलं असतो. आपण जेव्हा सोल एखादं जन्म घेतं, शरीर धारण करतं, तेव्हा ते ॲक्च्युली त्या सोर्सशी किंवा म्हणता येईल की युनिव्हर्सल कॉन्शियसनेसशी जोडलेलं असतं. भौतिकतेमध्ये जेव्हा ते शिरतं त्यानंतर तो एक दुरी निर्माण होते, त्यामध्ये ते विसरतं आपलं पूर्वीच्या सगळ्या मेमरीज. सो हे काळ एक सोर्स दाखवतं. आणि हे सोर्स कधी असते, म्हणून लहान मुलांमध्ये प्युअरिटी जास्त असते, त्यांच्यामध्ये कुठल्याही असे वाईट विचार किंवा काय हे नसतात, एक मन निर्मळ असतं. सो ह्या काळवरून असं दिसतं की ह्या पुढच्या या पिरियडमध्ये तुमचं मन आहे ना हे खूप निर्मळ होत जाणार आहे. ह्या सगळ्या कुठल्याही स्टिग्मामधून तुम्ही बाहेर पडाल, एक स्वच्छंदी व्हाल असं काहीसं. सो ही वैचारिक क्रांती म्हणता येईल असं दिसतं. दुसरं म्हणजे कंटेम्प्लेशनचं काळ, आपण ते वाचूया. फिजिकल मेसेज आहे, फाइंड टाइम टू मेडिटेट अँड नो दॅट लाईफ्स मेंडरिंग आर टू हेल्प यू अटेन ट्रू रिअलायझेशन. म्हणजे मेडिटेशन केल्यानंतरच आपल्याला कळतं की आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही घडामोडी होतात, ज्या काही सिच्युएशन येतात, सर्कमस्टॅन्सेस येतात, हे आपल्याला आपलं स्वतःचं अस्तित्व शोधण्यासाठीच असतं, आपल्याचं स्वतःच्या सेल्फ रिअलायझेशनसाठीच असतं. आपल्याला असं वाटतं की आपलं लाईफ खूप हेक्टिक होत चाललं आहे किंवा खूप आपल्याला सहन करावं लागतं आहे, खूप स्ट्रगल आहे किंवा काय, पण या सगळ्या गोष्टी असतात ते आपल्यामध्ये ती पूर्ण प्युअरिटी जी सुरुवातीला असते ती प्युअरिटी आपल्याला मिळवून देण्यासाठी या सगळ्या गोष्टी असतात. सो हा एक त्याचा मेसेज आहे कंटेम्प्लेशनचा. सो एक स्वतःचं आयुष्याचं एक डीप त्याच्यावरती विचार करणं, कंटेम्प्लेशन करणं असेच. सो वैचारिक लेवलला फारच छान आहे. आता आपण पुढचे पाहू. सो ही जी पाईल आहे ही हे तुमचे रिलेशनशिप दाखवत आहे. इथे 9 ऑफ वॉन्ड आहे, इंटिग्रेशनचं कार्ड म्हणजे टेम्परन्सचं कार्ड आहे. दुसरे क्वीन ऑफ पेंटॅकल्स आहे, नर्चरिंगचं कार्ड आहे क्वीन ऑफ पेंटॅकल, ग्राउंडेडनेसचं. सो इथे पण हार्मनी आहे, बॅलन्सिंग आहे ग्राउंडेडनेस म्हणजे. ओके, पोस्टपोनमेंट, 4 ऑफ स्वोर्ड हे सुद्धा कंटेम्प्लेशनचंच कार्ड आहे. सो नात्यांमध्ये एक प्रकारे हार्मनी आहे. आणि हे एस ऑफ स्वोर्ड आहे, द माइंड. एक मिनिट मी जरा हे कन्फर्म करते, एस ऑफ स्वोर्ड आहे का पेज ऑफ स्वोर्ड आहे ते. हे कार्ड पेज ऑफ स्वोर्डचं आहे. नाईन ऑफ वॉन्ड, रिलेशनशिपचा विचार जर केला ना तर रिलेशनशिप ही तुमच्या स्वतः बरोबर
म्हणजे इंटरपर्सनल रिलेशनशिप, तुमचं स्वतःचे नातं कसं आहे, तुमचे स्वतःबद्दल काय विचार करताय तुम्ही, इंटरनल मतभेद आहेत का, तुम्ही स्वतःला क्रिटिसाइज करताय का किंवा काय, ते एक नातं. आणि दुसरं म्हणजे तुमच्या आजूबाजूला जी रिलेशनशिप आहे त्यांच्याशी एक नातं. सो या दृष्टीने आपण या कार्डचा विचार करायचा. सो 9 ऑफ वॉन्ड हे एक्झॉशनचं कार्ड असं दिसतं की काही बाबतीमध्ये 9 ऑफ वॉन्ड ही बाउन्स बॅक करणं, स्ट्रगल करताय आणि त्यातूनसुद्धा सकारात्मकता ठेवून बाउन्स बॅक करताय असं असू शकतं. इन कंजक्शन टू इंटेग्रेशन, टेम्परन्सचं कार्ड हे एक प्रकारे बॅलन्सिंग, हार्मनी आणणं, नात्यांमध्ये हार्मनी येणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला स्वतःहूनसुद्धा प्रयत्न करावे लागणार आहेत. जाणीवपूर्वक सातत्यपूर्ण प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तुम्ही ते करणार आहात असं यावरून दिसतं. आणि पुढचं कार्ड जे आहे ते क्वीन ऑफ पेंटॅकल. क्वीन ऑफ पेंटॅकल हे मॅनिफेस्टेशन आहे. तुम्ही जेव्हा हे करताय, जेव्हा एक 9 ऑफ वॉन्ड हे मुळात काय दाखवतं की एखादी गोष्ट सातत्यपूर्ण तुम्ही एखाद्या गोष्टीवरती कष्ट करताय, काम करताय, ते मिळवण्यासाठी धडपडताय आणि जरी तुम्हाला फेल्युअर आलं तरी त्यातून तुम्ही पुन्हा उठून सकारात्मकता मनात ठेवून पुन्हा त्यासाठी स्ट्रगल करताय. जेव्हा या अशा प्रकारची जेव्हा डिटर्मिनेशन असते एखाद्या गोष्टीसाठी, एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी, तेव्हा त्याला 9 ऑफ वॉन्ड हे सक्सेस दाखवतं. कारण 9 ऑफ वॉन्ड ही एनर्जी मून इन सॅजिटेरियस आहे. सॅजिटेरियस ही आपल्या धर्मस्थानामध्ये आहे. हे आपल्या धर्माची साथ, भाग्याची साथ दाखवणारी रास आहे ती, आणि त्याच्यामध्ये चंद्र आहे. सो तुम्हाला भाग्याची साथ आहे. तुम्ही जे काही करणार, एफर्ट्स करणार कुठल्याही बाबतीमध्ये स्वतःसाठी. कप्स हे, इवन कप्स हे तुमचे आरोग्य पण दाखवतं. सो तुम्ही तुमच्या मनाचं आरोग्य असं म्हणता येईल इथे. सो त्या दृष्टीने सुद्धा जेव्हा तुम्ही सकारात्मकता देऊन धडपडाल तेव्हा त्याला सक्सेस आहे असं दाखवतं. इंटेग्रेशन्स की त्या गोष्टी जुळून येतील आणि आणि नशिबाची साथ आहे तुम्हाला. सो स्ट्रगल ज्या बाबतीत कराल तुम्ही, रिलेशनशिपच्या बाबतीत टिकवण्यासाठी किंवा स्वतःचं मनस्वास्थ्य जरी टिकवण्याच्या दृष्टीने जर तुम्ही काही करत असाल तर त्याला पुढे जाऊन क्वीन ऑफ पेंटॅकल्स हे मॅनिफेस्टेशनचं कार्ड दाखवतं की तुम्ही ते मिळवणार, अचीव्ह करणार असे. त्यासाठी 4 ऑफ स्वॉर्ड्स हे कार्ड एक गायडन्स असू शकतो की थोडंसं तुमची मेंटल याच्या पॉवर रिगेन करण्यासाठी मेडिटेशन करू शकता. 4 ऑफ स्वॉर्ड हे मेडिटेशनचं कार्ड, कंटेम्प्लेशनचं कार्ड, स्वतःच्या जीवनावरती विचार करणं. ते तसं तुम्ही करताना तसं तुम्ही कराल असं दिसतं. कारण इथे जे लागूच ऋण हे ॲडॅप्टेबिलिटीचं आहे. सो परिस्थितीशी ॲडॅप्ट करून एक आपल्या आयुष्याचा विचार करायचा हे असं दाखवते की प्रवाहाबरोबर जायचं. जे काय आहे, जी काय परिस्थिती आहे ती बघून त्या प्रवाहाबरोबर पुढे जाणं हे दाखवतं. दुसरं पेज ऑफ स्वॉर्ड ही एक प्रकारे इन कंजक्शन टू 4 ऑफ स्वॉर्डला आहे. सो ही पेज ऑफ स्वॉर्ड ही एक प्रकारे एखाद्या गोष्टीवरती, एखाद्या विचारावरती काम करणं, ॲक्शन घेणं, हे ॲक्शनचं कार्ड आहे. सो ॲक्शन घेणं हे दर्शवतं पेज ऑफ स्वॉर्ड. सो नातेसंबंधामध्ये तुम्ही डेफिनेटली स्टेप्स घेणार आहात. त्यासाठी नातेसंबंध चांगले राहावेत यासाठी तुम्ही स्ट्रगल कराल असं दिसतं. त्यामध्ये तुम्हाला सेंटरचंच कार्ड आहे फ्लॉवरिंगचं, त्यामुळे तुम्हाला यश मिळणार आहे असं दिसतं आहे. काही बाबतीमध्ये तुम्ही स्वतःच्या जीवनाचं अवलोकन कराल, त्यांना प्रायोरिटीज द्याल. त्यासाठी जिथे कुठे तुम्हाला एक कमतरता वाटते तिथे एक व्यवस्थित स्टेप्स घ्याल असं पेज ऑफ, कारण पेजेस हे इनिशियल ॲक्शन दाखवतं. पेज ऑफ स्वॉर्ड काही वेळा एक वेगळ्या प्रकारे कम्युनिकेट करणं हे सुद्धा दर्शवतं. एक वेगळ्या प्रकारे तुम्ही आणि दुसरं म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना की 4 ऑफ स्वॉर्ड हे इंट्रोस्पेक्शनचं किंवा कंटेम्प्लेशनचं कार्ड आहे. म्हणजे आपल्या जीवनाचं अवलोकन करणं. इथे मेन कार्ड पण तुम्हाला कंटेम्प्लेशनचं आहे, हे सुद्धा कंटेम्प्लेशनचं कार्ड आहे. आपल्या जीवनाचं अवलोकन करणं, नातेसंबंधाच्या बाबतीतसुद्धा आपण कुठे कमी पडतो आहे का, किंवा आपल्याला काय करायला हवं, प्रायोरिटीज देणं आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींना, ह्या गोष्टी तर आहेच. प्लस पेज ऑफ स्वॉर्ड हे सुद्धा एक प्रकारे विजिलन्सच कार्ड आहे. हे पण सुपरविजनचं कार्ड आहे. सो निरीक्षण करणं आणि त्यावरती ॲक्शन घेणं असं म्हणता येईल. एखाद्या नवीन आयडियाज वापरणं. सगळे पेजेस म्हणजे नवीन आयडिया,
कुठलेही पेजेस असू दे, पेज ऑफ कप्स, पेज ऑफ हे सगळे पेजेस म्हणजे एक नवीन आयडिया, एखादी नवीन इन्स्पिरेशन वापरणं, विचार करणं, प्रायोरिटीज देणं आणि त्याच्यावरती काहीतरी नवीन नाविन्य म्हणजे नातेसंबंध टिकवायचे एकदा किंवा कुठल्याही बाबतीमध्ये एक मानसिक स्वास्थ्य मिळवायचे हा एकदा निर्धार पक्का झाला की मग त्यावरती स्टेप्स घेणं हे करताना तुम्ही या पुढच्या काळामध्ये दिसणार आहे तसं दिसतंय. मी म्हटलं ना की वेगवेगळ्या प्रकारचे आता हे स्पोर्ट्स आहेत, सो एअर एलिमेंट आहे, सो कम्युनिकेट करणं, वेगळ्या पद्धतीने कम्युनिकेट करणं, कारण सगळे पेजेस हे कम्युनिकेटर मेसेंजर आहेत. सो तुम्ही पेजेसचं कार्ड हे काय सांगतं, कदाचित तुम्ही वेगळ्या पद्धतीने कम्युनिकेट कराल इतरांशी, ईमेल किंवा मेसेजेस किंवा आणखीन काही किंवा एक आपल्याला जर एखाद्या नातेसंबंधामध्ये एक हार्मनी आणायची आहे त्या दृष्टीने काहीतरी वेगळा संवाद साधण्याचा प्रयत्न कराल, वेगळ्या पद्धतीने संवाद साधण्याचा प्रयत्न कराल असंही दिसतंय. पण हा पूर्ण पिरियड जो असणार आहे ना हा तुमचा एक छान म्हणजे मेंटली ॲक्टिव्ह पिरियड असणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे एक दुसरा त्या मगाशच्या पण आपण ह्याच्यामध्ये बघितलं ना की तुमचा प्रवास हा इंटेलेक्च्युअलदृष्ट्या हा किंग ऑफ स्पोर्टपर्यंत आहे हे आपण मगाशच्या स्प्रेडमध्ये बघितलं. सो वैचारिकदृष्ट्या एक खूप तुम्ही प्रगल्भ असणार आहात आणि त्यामुळे तुम्हाला कुठल्याही स्टिग्मामधून, कुठल्याही निगेटिव्हिटीमधून, कुठल्याही एक्झॉशनमधून सहज बाहेर पडता येईल असं मला इथे दिसतंय. म्हणून तुम्हाला हे हिट द रोडचं कार्ड आहे. हिट द रोडचं कार्ड हेच आहे की काही सिच्युएशन असू दे, किती प्रखर असू दे, तापलेला रस्ता असू दे, पण तुम्ही तो प्रवास करणार असं, तुम्ही प्रवाहाबरोबर जाणार. गो विथ द फ्लोचं कार्ड आहे, वॉटर एलिमेंट. दुसरं म्हणजे सकारात्मकता आहे सगळ्या बाबतीमध्ये. आणि 11th आपलं हे 11th हाऊस आहे ना, 11th हाऊस हे आपले नातेसंबंध आहे. नातेसंबंध इन द सेन्स तुमचं सोशल लाईफ आहे, सोशल लाईफ, तुमचं फ्रेंड सर्कल हे 11th हाऊस होतं. सो तिथे एक सूर्याची एनर्जी आहे. सो तुमचं एक सोशल लाईफ खूप चांगलं होईल, नातेसंबंध त्यात. आणि म्हणून हे तुम्हाला मॅरेजचं कार्ड आहे, युनियनचं कार्ड आहे की एक जवळीक येईल, नातेसंबंधामध्ये जवळीक येईल. ह्या गोष्टी तुम्हाला या एप्रिलपर्यंत यंगर मॅनचं कार्ड आहे. जनरली ही जी पर्सन्सची कार्ड्स असतात ही एक सोशल इन्व्हॉल्वमेंट दाखवतं, माणसांची इन्व्हॉल्वमेंट आहे. सो नातेसंबंधाच्या बाबतीत हा पिरियड खूप चांगला असणे असं तुमचं हायर सेल्फच्या कार्ड्समधून सांगतं आहे. आता आपण सगळ्यात शेवटची जी पाहिलं आहे ना ती पाहूया. हे जी पाहिलं आहे हे तुमचे कार्यक्षेत्र दाखवतं. सो 8 ऑफ पेंटॅकल पहिलंच कार्ड आहे जे आहे ते वर्कचं कार्ड आहे. 8 ऑफ पेंटॅकल्स सांगतं की तुम्ही स्वतःवरती खूप काम करणार आहात. तुम्ही तुमच्या वर्क लेवलला तर करणारच आहे, पण हे कार्ड सांगतं की तुम्ही तुमची स्वतःची क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी सुद्धा काम कराल, स्वतःच्या अपलिफ्टमेंटसाठी सुद्धा काम कराल आणि काम वाढवत न्याल एक प्रकारे. एक तुमचं फाउंडेशन प्रॉपर करण्याचा प्रयत्न कराल कुठल्याही तुमच्या करिअर लेवलला. सगळ्या गोष्टी ह्या ऑर्डिनरी रेस म्हणजे काय एक लेवलला आणण्याचा प्रयत्न कराल. 3 ऑफ वॉन्ड एक्सपॅन्शनचं कार्ड आहे, खूपच छान आहे. तुम्ही तुमच्या वर्क लेवलला, करिअरमध्ये, बिझनेसमध्ये पुढे तुमच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न करणार की ही सन इन एरीजची ऊर्जा आहे. सो इथे खूप ॲफर्मेशन आहे, पॉझिटिव्हनेस आहे, सकारात्मकता आहे ह्या कार्डला खूप. 3 ऑफ वॉन्ड की आपल्या करिअरच्या कक्षा रुंदावणे. कदाचित तुम्ही कुठे बाहेर म्हणता येईल की परदेशामध्ये सुद्धा तुम्ही तुमचा कदाचित तुमच्या बिझनेसच्या कक्षा वगैरे परदेशापर्यंत पण नेऊ शकता. आणि वर्क इन कंजंक्शन ते. सो तुम्ही अविरत प्रयत्न करून. आणि हे 8 ऑफ पेंटॅकल्स हे फोकस एफर्ट्स आहेत. फोकस एफर्ट लावून तुम्ही
वाढवण्याचा प्रयत्न कराल. बघा, 9 ऑफ कप्स हे फुलफिलमेंटचं कार्ड. 9 ऑफ कप्स, ज्युपिटर इन पायसिस. पायसिस ही 12वे मीन रास आहे. स्वतःची ज्युपिटरची स्वतःच्या राशीमध्ये गुरु, म्हणजे एक थोडंसं तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलवरती सुद्धा कदाचित म्हणजे खर्च करू शकाल इतकं तुम्ही एक तुम्हाला फुलफिलमेंट म्हणता येईल. आता ह्या करिअरच्या स्प्रेडमध्ये जर तुम्ही विचार केला तर हे जे करताय ना त्यामध्ये तुम्हाला इमोशनल फुलफिलमेंट आहे. आणि दुसरं म्हणजे 12व्या राशीनंतर परत राशीचक्र सुरू होतं. सो एक्सपॅन्शन करा, एक नाविन्य आणाल तुम्ही तुमच्या करिअर लेवलला काहीतरी. म्हणजे एक आता तुम्ही जे करताय ना कदाचित त्याच्यापेक्षा आणखीन वरच्या लेवलचं काहीतरी कराल. असं एक स्टेप तुम्ही पुढे जाल. 8 ऑफ पेंटॅकल सांगतं, वाढवत न्याल तुम्ही, प्रोग्रेस करत न्याल. हिलिंग, हे एक मिनिट मला बघायला लागलं कोणतं कार्ड आहे हे. किंग ऑफ कप्स आहे बहुतेक. एक मिनिट मीच बघते. बरोबर, हे किंग ऑफ कप्सचं कार्ड आहे. किंग ऑफ कप्सचं कार्ड म्हणजे एक फुल इमोशनल फुलफिलमेंट म्हणता येईल की प्रोटेक्टिव्ह. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही प्रोटेक्टिव्ह असणार आहे. तुम्ही स्वतःला प्रोटेक्ट करालच यामध्ये, पण तुम्ही इतरांना पण कराल, इतरांसाठी सुद्धा कराल. तुमच्या आजूबाजूची जी लोकं आहेत त्यांनासुद्धा तुम्ही प्रोटेक्टिव्ह राहाल असं दिसतंय. हिलिंगचं कार्ड आहे, म्हणताय तुम्ही एक मदतशील राहाल असं हे कार्ड सांगतं. आणि लास्ट वन जे आहे ते मॅच्युरिटी म्हणजे एस ऑफ पेंटॅकल. सो ही प्रगतीचे दरवाजे, एक तुम्हाला लाईफ पर्पज तुमचं मिळेल असं काहीसं दिसतं आहे मला इथून. कारण एस ऑफ पेंटॅकल्स हे एक प्रकारे तुम्ही जे काही श्रम घेणार आहात ना ह्या पिरियडमध्ये तुम्हाला तुमचं लाईफ पर्पज कळेल की किंवा एक प्रगतीचे दरवाजे ओपन होतील तुम्हाला. एस ऑफ पेंटॅकल्स ही एक प्रकारची नवीन संधी आहे पुढच्या ग्रोथसाठी. तुम्हाला ती प्राप्त होईल. तुमचे जे कष्ट आहेत त्यामुळे किंग ऑफ कप्स ऑथॉरिटी आहे प्लस एस ऑफ कप्स हे खूप एस ऑफ पेंटॅकल्स हे खूप पोटेंट कार्ड आहे. एस ऑफ पेंटॅकल ग्रोथचं कार्ड आहे. हे कार्ड हे सांगतं की तुम्हाला फक्त एक मटेरियल अचिव्हमेंट नसणार आहे, ही तुमच्या स्वतःमध्ये सुद्धा अचिव्हमेंट असणार आहे. तुमचा पण कायापालट होणार आहे यामध्ये. एक तुमचा पूर्ण मेकओव्हर होईल. कारण हे कार्ड प्रॉस्पेरिटी विथ प्लीजर विथ ब्युटी असं आहे हे कार्ड. एस ऑफ पेंटॅकल म्हणजे ही जी काय संधी चालून येईल तुम्हाला, हे जे तुम्ही कष्ट घेता त्यानंतरच्या पुढे जे पॉसिबिलिटीज तुमच्या लाईफमध्ये ओपन होतील त्यामध्ये तुम्हाला स्वतःचं इथे ब्युटीचा अर्थ असा घेता येईल की तुम्ही स्वतःला अपलिफ्ट कराल. एक तुमच्यामध्ये एक पूर्ण मेकओव्हर होईल सगळ्या दृष्टीने, बौद्धिकदृष्ट्या किंवा कुठल्याही बाबतीमध्ये वैचारिकदृष्ट्या. एक तुमची पर्सनॅलिटी पण चेंज होईल. फक्त असंच नाही की करिअर लेवलला तुम्हाला ॲडव्हान्समेंट मिळणार आहे असंच नाही, तर एक तुमची स्वतःची पर्सनॅलिटी पण खूप चांगली होईल असं दिसतंय. नाईन ऑफ कप्सचं कार्ड हेही सांगतं की तुम्ही तुमचं वर्क एन्व्हायरमेंट आहे ना हे खूप प्रेझेंटेबल होईल. म्हणजे वर्क एन्व्हायरमेंट तुमचं खूप छान होणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही स्वतःला क्रिएटिव्हली एक्सप्रेस करू शकाल. नाईन ऑफ कप्सचं कार्ड सांगतं या फ्युचरमध्ये.
तुमच्या बिझनेसच्या कक्षा किंवा करिअरच्या कक्षा तर रुंदावतीलच, पण एक तुम्हाला तुमचं जे वर्क एन्व्हायरमेंट असेल ना ते खूप छान असणार आहे. तुम्ही खूप कॉन्फिडंट असणार आहे तुमच्या कामामध्ये, सगळ्या बाबतीमध्ये प्रोटेक्टिव्ह असाल, कॉन्फिडंट असाल, एक बिझनेस माइंड चांगलं असेल तुमचं. आणि हे सगळं करतानासुद्धा एक मनाची हार्मनी असेल, मनाचा बॅलन्स असणार आहे. मन कंट्रोलमध्ये, कुठल्याही सिच्युएशनमध्ये डिसिजन घेणं, कुठलेही टफ डिसिजन जरी घ्यायचे असेल ना तर त्यामध्ये एक तुम्ही फर्म असणार आहेत. असं एक मनावरती पूर्ण कंट्रोल असेल असं एक कार्ड सांगतं. सो हा एक मेसेज आहे तुमच्या वर्क लेवलसाठी. सो तुम्हाला रीडिंग कसं वाटलं सांगा. आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. आणि हे बदल हे सगळे तुमचे एप्रिलपर्यंतच्या पिरियडसाठी आहे. हा जो आहे ना गायडन्स, हा एप्रिलपर्यंतच्या पिरियडसाठी आहे. ओके, फाईल नंबर 3 तुमचं रीडिंग आपण स्टार्ट करूया. आपल्याला पाहायचं आहे तुमचे फ्युचर सेल्फ हे येणाऱ्या काळाबद्दल काय सांगतायत. तुम्ही फ्युचरमध्ये कसे असणार आहात. आता फाईल नंबर 1 आणि 2साठी एक ठराविक पिरियड त्यांनी सांगितला होता, जून आणि एप्रिलपर्यंत. तसे तुमच्यासाठी कुठला पिरियड येतो. आता आपण कसं करणार आहोत, आपण हा जो डेक आहे त्याचे 4 पाईल्स क्रिएट करणार आहोत. तुमच्या लाईफचे 4 फेजेस म्हणता येणार नाही, ॲस्पेक्ट. म्हणजे जसे या टॅरो कार्ड्समध्ये पेंटॅकल्स, वूड्स, कप्स, बॉन्ड्स हे कसे असतात. पेंटॅकल्स तुमचे फायनान्शियल कंडिशन्स, तुमच्या प्रॉपर्टी, तुमचं मटेरियल लाईफ हे दाखवतं. वूड्स तुमची वैचारिक एक दृष्टी कशी आहे ते दाखवतं, किंवा तुमचे ॲम्बिशन्स किंवा तुमच्या कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट तुमच्या लाईफमधला ते दाखवतं. कप्स आहेत ते तुमचे स्वतःचे इंटरपर्सनल रिलेशनशिप, तसंच इतरांशी असलेलं नातं, तुमचे नातेसंबंध, इमोशन्स, फिलिंग्स हे सगळं कप्स दाखवतं. आणि वॉन्ड्स हे तुमचं कार्यक्षेत्र, कामाच्या ठिकाणी कसं वातावरण असणार आहे, कामाच्या दृष्टीने तुम्हाला कसे हे दाखवतं. सो आपण आहे ना या पाईल्सना तसं 4 ठिकाणी विभाजित करणार आहोत. या डेकला 4 भागांमध्ये विभाजित करणार आणि त्यावरून आपण त्या 4ही ॲस्पेक्टबद्दल एक सेपरेट छोटी रीडिंग्स आपण करायचे. सो मी हा डेक चांगला हे केला आहे, शफल केला आहे. आता मी त्याचे 4 पार्ट्स करणार आहे. ओके, हे 4 पार्ट्समध्ये तुमच्या लाईफचे 4 ॲस्पेक्ट आहेत. ओके, आता इथे काही नंबर्स कार्ड्स आहेत माझ्याकडे, नंबर कार्ड्स. तुम्ही आता पर्सनल रेटिंग नाही आहे त्यामुळे मी एंजल्स मला गाईड करतील. तुमच्यासाठी मी यातला एक नंबर सिलेक्ट करणार आहे. 7, सो हे तुमचं कार्यक्षेत्र आहे, हे तुमचे रिलेशनशिप्स आहेत, हे तुमचे वैचारिक ॲम्बिशन्स किंवा वैचारिक लेवल, आणि हे तुमचे पेंटॅकल्स म्हणजे तुमचे फायनान्सेस, मटेरियल लाईफ, तुमचे फिजिक, या सगळ्या गोष्टी दाखवतात. सो आपण त्याचं रीडिंग करू. सो पहिल्यांदा आधी मी काय करते, काही कार्ड्स ड्रॉ करून घेते इथे ओरॅकल. ते आपल्याला जनरल आयडिया दाखवते. फ्रेश स्टार्ट हे कार्ड फ्लिप झालं आहे. कदाचित एखादी फ्रेश स्टार्ट तुम्हाला या पुढच्या काळामध्ये अनुभवता येईल असं दिसतंय. रून कोणतं येत आहे बघूया. रून आहे एहवाज.
डेथ, रिजनरेशन, रिबर्थ. सो इथे पण नवीन सुरुवात आहे, रिजनरेशनचं ऋण आहे. ज्युपिटर इन लिब्रा, निगोसिएशन ही एनर्जी आहे. आपण कार्ड्स पाहूया. हे पण एक कार्ड बघूया आपण. Older woman, dealing or relationship with the older woman. February. Kite, vacation, tent, temporary situation. Love, ladder, climbing towards success. Wine, seek out information that will help you. आणि जुलै. सो जुलैपर्यंतचं कदाचित हे असेल. काही गोष्टींची मे बी सुरुवात फेब्रुवारीमध्ये झालेली असेल, कारण 2 मंथ आहे इथे. सो फेब्रुवारी किंवा जुलैपर्यंत असा विचार करता येईल. आयदर फेब्रुवारी किंवा जुलै असं म्हणता येईल. सो हे फर्स्ट आहे ते आपण पेंटॅकल्सबद्दल बघणार आहोत. म्हणजे पेंटॅकल्स इन द सेन्स की तुमचं मटेरियल लाईफ, तुमची प्रॉपर्टी रिलेटेड जे काही डिलिंग्स असतात ते, तुमचे फायनान्सेस, तुम्ही फायनान्सेस कसे मॅनेज करतात, तुमचं फिजिक, तुमचं हायर नॉलेज, हायर एज्युकेशन, या सगळ्या दृष्टीचा विचार हा पेंटॅकल्सहून केला जातो. सो त्या दृष्टीने काय असू शकेल, तर हँगमॅनचं कार्ड पहिल्यांदा आलं आहे. पेज ऑफ वॉन्ड, 10 of Pentacles, 8 of Wand, Knight of Pentacles, 6 of Pentacles, and the Hermit. द हँगमॅनचं कार्ड हे काही बाबतीत स्टॅग्नेशन दाखवतं. काही बाबतीत काही गोष्टी स्वतःहून थांबवलेल्या असू शकतात, किंवा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतः पॉज घेतलेला असू शकेल, किंवा काही बाबतीमध्ये तुम्ही सॅक्रिफाईस करून पुढे. हँगमॅन इन कंजक्शन टू पेज ऑफ वॉन्ड आहे ना, या 2 कार्डवरून असं दिसतं आहे की येत्या काळामध्ये काही ज्या गोष्टी स्टॅटिक होत्या त्या आता मुवमेंटमध्ये येतील. आणि 10 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे. सो 10 ऑफ पेंटॅकल्स हे एक प्रकारे सगळ्या बाजू मटेरियल फुलफिलमेंटचं कार्ड आहे, की तुम्ही फायनान्सेसच्या बाबतीत तुम्हाला पूर्ण प्रोटेक्शन आहे. सो पेज ऑफ वॉन्ड हे एखादी न्यूज किंवा मेसेज येऊ शकतो तुम्हाला, त्या दृष्टीने त्याला इन कंजंक्शनचं कार्ड आहे. म्हणजे हा एखादा मेसेज तुम्हाला आणि इवन 8 ऑफ वॉन्ड हा सुद्धा मेसेजचं कार्ड आहे. सो काही घडामोडी ज्या आहेत ना फायनान्सेसच्या बाबतीत, किंवा ह्या तुमच्या प्रॉपर्टी संबंधित असू शकतं, किंवा हे तुमचं इनहेरिटन्सचं कार्ड आहे. सो वडिलोपार्जित प्रॉपर्टी किंवा काय असेल, तुमचं पेन्शन्स असेल, विल असेल, या दृष्टीने जे काही गोष्टी असतील ना त्या बाबतीत काही न्यूज तुम्हाला मिळण्याचे आहेत, या बाबतीतल्या काही गोष्टी या मे बी स्टॅग्नेशन असतील आतापर्यंत, काही किंवा एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्ह वापरण्यासाठी किंवा एका वेगळ्या दृष्टिकोनातून त्याच्यातून विचार करण्यासाठी थांबवलेल्या असू शकतात तुम्ही स्वतःहून, किंवा इवर कुठल्याही सर्कमस्टॅन्सेसने त्या थांबल्या गेल्या असतील, पण त्यांना आता गती येईल. असेच 8 ऑफ वॉन्ड हे गतीचं कार्ड आहे. सो त्या दृष्टीने कदाचित तुम्ही एखादा मेसेज बाय ईमेल थ्रूसुद्धा किंवा इंटरनेट थ्रू एखादा मेसेज तुम्हाला मिळण्याचे. सो त्या ज्या गोष्टींना गती येणार आहे असं दिसतं आहे.
सो नाईट ऑफ पेंटॅकल्स हे कार्ड सांगतं या गोष्टी या मुवमेंटमध्ये येतील, तुम्हाला त्या दृष्टीने एखादा मेसेज मिळेल असं. सो की किंवा त्यावरती तुम्ही स्वतःहून काहीतरी ॲक्शन घ्याल, काहीतरी काम कराल, ज्या तुम्ही आतापर्यंत होल्ड केल्या होत्या, पण त्यावरती आता तुम्ही स्वतःहून ॲक्शन घ्याल आणि त्या मोमेंटमध्ये येईल. पण हे जे कार्ड आहे ना, 10 ऑफ पेंटॅकल्स, हे एक प्रकारे फुलफिलमेंटचं कार्ड आहे, मटेरियल फुलफिलमेंटचं. 6 ऑफ पेंटॅकल्स सांगतं. दुसरं म्हणजे 10 ऑफ पेंटॅकल्स ही जी एनर्जी आहे मर्क्युरी इन वर्गोची एनर्जी आहे. सो कन्या राशीमध्ये बुध, सो बुधाची आवडती रास कन्या आहे आणि मुळात कालपुरुष कुंडलीमध्ये षष्ठामध्ये आहे. सो तिथे जर काही कम्युनिकेशन बाकी असेल तर तुम्हाला कदाचित तुमच्या नोकरी धंद्याच्या इथून काही येण्याचं बाकी असेल, काही फायनान्सेस तुमचे अडकले असतील किंवा काय, त्या दिवशीने तुम्हाला मेसेजेस मिळण्याचे चान्सेस आहेत. त्यामध्ये मुवमेंट दिसेल. तुमच्या एम्प्लॉयरकडून तुम्हाला जे काही मिळायचं आहे, जे काय तुमच्या हक्काचं आहे, लॉयल आहे, ते तुम्हाला इथे ह्या पुढच्या काळामध्ये मिळताना इथे दिसतं आहे. सो फायनान्शियलदृष्ट्या तुम्ही सेल्फ सफिशियंट होणार आहात असं ही कार्ड सांगतात. द हर्मिटचं कार्ड हे इंट्रोस्पेक्शनचं आहे एखाद्या बाबतीत. द हर्मिटचं कार्ड एक प्रकारे इथे तो अर्थ नाही लागणार त्याचा. हर्मिटचं कार्ड काहींच्या बाबतीत जर हे नॉलेज असेल, मी तुम्हाला म्हणतो ना, पेंटॅकल्स म्हणजे तुमचे फिजिकल प्रॉपर्टी किंवा तुमचे फायनान्सेस, असेट्स, हे याचाही विचार होतो. दुसरा म्हणजे तुमचं स्वतःचं फिजिक, त्या दृष्टीने तोही विचार केला जातो. या सगळ्याच्या बाबतीत तुम्ही हा गायडन्सचा विचार करा तुम्ही. दुसरं म्हणजे हायर एज्युकेशन, तुम्ही नव्याने जर काही एज्युकेशन मिळवण्याचा प्रयत्न करत असाल तर हर्मिटचं कार्ड आहे. सो तुम्ही ते एज्युकेशन मिळवणार आहात. तुम्हाला ते हर्मिट म्हणजे एखादी एक्सपर्टाईज व्ह्यू एखाद्या गोष्टीत, आयदर तुम्हाला फायनान्शियल बाबतीत एखादा एक्सपर्ट व्ह्यू मिळू शकेल आणि तुम्ही मुवमेंटमध्ये येतील सगळ्या गोष्टी. हे एखादं एक्सपर्टाईज नॉलेज तुम्हाला मिळेल, कुठल्या तरी त्या क्षेत्रामधल्या एखाद्या व्यक्तीची मदत होईल तुम्हाला. हर्मिट इन कंजंक्शन टू 6 ऑफ पेंटॅकल्स दाखवतं. किंवा मग नॉलेज मिळवण्यासाठी, हायर नॉलेज मिळवण्यासाठी एखादा मेंटर तुम्हाला तुमच्या आयुष्यात येऊ शकतो या पुढच्या काळामध्ये, त्याच्याकडून तुम्हाला चांगलं ज्ञान मिळू शकतं असाही तुम्ही अर्थ घेऊ शकता. पण तुम्हाला तुमच्या आयुष्यात ही हर्मिट ही एखादी व्यक्ती आहे की हे विजडम आहे, कोणीतरी तुम्हाला देऊ करणार आहे, किंवा ही जी मदत आहे ही स्पेशलाइज मदत आहे. म्हणजे तुम्हाला जर तुमचे फायनान्सेस आहेत, बिझनेस रिलेटेड काही गोष्टी करायची, किंवा तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये काही डीलिंग करायचं असेल, तुम्हाला प्रॉपर्टीबद्दलचं काही डिसिजन्स असतील तर त्याच्याबद्दलचं जो एक स्पेशलाइज जी व्यक्ती आहेत त्यांच्याकडून तुम्हाला मदत होण्याचे चान्सेस आहेत पुढच्या काळात, असंही ही कार्ड्स दाखवतात. सो ओव्हरऑल सेंटरचं कार्ड 8 ऑफ वॉन्ड्स आहे. सो काही गोष्टी ह्या तुम्हाला खूप फास्ट झालेल्या दिसतील, घडामोडी खूप स्पीड येईल या गोष्टींना. प्रॉपर्टी संबंधी, घरासंबंधी, कारण ते 10 ऑफ पेंटॅकल हे घर पण दाखवतं. हे तुमचं स्वतःचं राहणारं राहता ते घर. सो त्या घरासंबंधीचे काही व्यवहार असतील किंवा काही अडकले असतील किंवा काय, तर ते सुद्धा मुवमेंटमध्ये त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी मेसेजेस येण्याचे. सो हे निगोशिएशनचं कार्ड आहे इथे. प्लॅनेटरी ऊर्जा कसली आहे? ज्युपिटर इन लिब्रा. लिब्रा म्हणजे काय? बॅलन्सिंग, तराजूतील 2 पारडी, न्याय होणे. सो ज्युपिटर इन लिब्रा हे काय आहे? तर ज्युपिटर हे काय आहे? गुरुबळ आहे. न्याय होण्यासाठी सगळ्या गोष्टींमध्ये ज्या कुठे थांबलेल्या असतील त्याला गुरुबळ मिळणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये. एक फ्रेश स्टार्ट म्हणता येईल ना, की नव्याने एक सुरुवात. ड्रॅमॅटिक चेंजचं कार्ड आहे, ते वाचूया जरा. ड्रॅमॅटिक चेंजचं कार्ड काय सांगतं आहे? ड्रॅमॅटिक चेंजचं कार्ड सांगतं एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड, अ बोल्ट आउट ऑफ द ब्ल्यू. यू मे बी शेकन आउट ऑफ युअर कम्फर्ट झोन बट देअर इज अ प्लेंटी टू लर्न. म्हणजे चेंजेस असे काही होणार आहेत
म्हणजे या फायनान्सेसच्या बाबतीतसुद्धा मी म्हटलं ना, सेंटरचं कार्ड 8 ऑफ वॉन्ड हे फास्ट मूविंग, फास्ट पेसमध्ये कुठल्या तरी गोष्टी घडणार आहेत तुमच्या फायनान्सेस बाबतीत, प्रॉपर्टी रिलेटेड बाबत. या गोष्टी खूप घडामोडी लवकर होणार आहे. कारण द एहवासचं जे कार्ड आहे ना, ते सुद्धा काय दाखवतं, चेंजेस, डेथ, रिजनरेशन, रिबर्थ, चेंजेस, मॅजिक, रून ऑफ डिफेन्स आणि गो विथ द फ्लो अँड बी फ्लेक्झिबल. की काही गोष्टी घडामोडी होत आहेत तेव्हा ज्या आहे परिस्थितीला एक लवकरात लवकर ॲडॅप्ट करा आणि फ्लोबरोबर जा. पर्सिव्हरन्स, फोरसाईट आर नीडेड. या पिरियडमध्ये तुम्हाला जाणीवपूर्वक दूरदृष्टी ठेवणं आणि एक सातत्यपूर्ण एखाद्या गोष्टीवरती काम करणं हे गरजेचं आहे. सो सिम्बॉल ऑफ द गेटवे टू द अंडरवर्ल्ड म्हणता येईल की काही गोष्टी आहे ना, काही गोष्टी ओपन होणार आहेत. म्हणजे दरवाजे ओपन होणार म्हणता येत नाही की ॲक्सेस मिळणार तुम्हाला. ॲक्सेस, एखाद्या गोष्टीचा ॲक्सेस, ज्या आतापर्यंत स्टॅग्नेशन होत्या त्या गोष्टींना आता ॲक्सेस मिळेल. असं पास्ट ॲस्पेक्ट सॉर्ट असं म्हटलेलं आहे ते. सो ही एक नवीन सुरुवात असेल. ज्युपिटर इन लिब्राची एनर्जी आहे. सो बॅलन्स असणार आहे. क्लाइम्बिंग टुवर्ड्स द सक्सेसचं कार्ड आहे. तुम्हाला सक्सेस मिळेल. एखादी इन्फॉर्मेशन जर गरज असेल तर एखादे एक्सपर्टाईज व्ह्यूज जर तुम्हाला तुमच्या फायनान्सेस किंवा या दृष्टीने जर तुम्हाला गरजेचं असेल तर इथे वरतीच कार्ड आलेलं आहे, सीक आउट इन्फॉर्मेशन दॅट विल हेल्प यू. की एखादा एक्सपर्ट व्ह्यूज, एखादे एक्सपर्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला, एक्सपर्टाईज व्ह्यूज तुम्हाला गरजेचे असतील तर ते त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा असं आहे. आणि छोटे मोठे प्रॉब्लेम जरी काय असेल तर ते छोटे मोठे असतील. सो असं म्हणता येईल इथे. आणि ओल्डर वुमन आहे, डिलिंग ऑर रिलेशनशिप विथ द ओल्डर वुमन. म्हणजे काय आहे, आतापर्यंत ज्या गोष्टी जुन्या आहेत आणि त्या अजून ते म्हणतात ना भिजत घोंगडं पडलेलं असतं तसं, की त्याच्यावरती काम करायचं आहे किंवा त्या मुवमेंटमध्ये यायचं आहेत असं आपण विचार करतो. आज उद्या प्रोक्रॅस्टिनेशन होतं किंवा काय, काही गोष्टी जाणीवपूर्वक होल्ड केलेल्या असतात किंवा काय. तर त्या गोष्टींना, हे जे काही जुनी मॅटर्स आहेत ना तुमच्या लाईफमधली फायनान्शियली दृष्ट्या किंवा, ती आता मोमेंटमध्ये येताना तुम्हाला दिसतं आहे असं दिसतं आहे. ओके. सो आता आपण पुढची पाईल पाहूया. पुढची पाईल ही तुमची वैचारिकदृष्ट्या तुम्ही कसे असणार आहात, त्यासाठी हायर सेल्फ तुमचं काय सांगतं आहे ते पाहूया. सो इथे 9 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड फर्स्ट आहे. तर 9 ऑफ स्वॉर्ड हे एक प्रकारे मार्स इन जेमिनी, बरेच डिसिजन्स तुम्ही घ्याल या येत्या काळामध्ये असं दिसतं आहे. बऱ्याच गोष्टींवर तुम्ही विचार करावा लागेल तुम्हाला. आणि पण 4 ऑफ वॉन्ड हे स्टॅबिलिटीचं कार्ड आहे. सो तुम्ही डिसिजन घेऊन काही गोष्टी स्टॅबिलाईज करणार आहात. सो एक प्रकारे मनाची पण स्टॅबिलिटी म्हणता येईल की तुम्ही योग्य विचार कराल. तरी हे 9 ऑफ स्वॉर्ड जसं बघितलं तरी हा अविचार पण काही वेळा जास्त विचार होणे असंही दर्शवतं 9 ऑफ स्वॉर्ड. पण इथे याचा अर्थ तुम्ही काही प्रमाणात काही गोष्टी ज्या आहेत त्यावरती विचार करून डिसिजन घेणार आहात असं दिसतंय. 3 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे. सो कोलॅबरेशनचं कार्ड आहे. टेम्परन्स. सो 3 ऑफ पेंटॅकल हे एक प्रकारे हार्मनी पण आहे. तुम्ही कोलॅबरेट करताय कोणाशी तरी, पण हे आपण तुमच्या वैचारिक लेवलला. सो कदाचित एक विचारांना बॅलन्स करण्यासाठी किंवा एक ती वैचारिक स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी तुम्ही कोणाची तरी मदत घेऊ शकाल. कदाचित कोणाची तरी मेंटर किंवा कोणतरी तुमच्यापेक्षा एखादा हायर अथॉरिटी असेल किंवा तुमचे बॉसेस असतील किंवा काय कामाच्या ठिकाणी, त्यांची मदत घेऊन तुम्ही तुमचे काही कॉन्फ्लिक्ट्स असतील तर ते स्टॅबिलाईज करण्यासाठी, नॉर्मल करण्यासाठी. सो टेम्परन्सचं कार्ड हे बॅलन्स आहे, हार्मनी आहे. सो तुम्ही ते समीकरण प्रॉपर बनवणार. एक मनाचं समीकरण तुम्ही व्यवस्थित बनवणार, हार्मनी आणणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये इन कंजंक्शन टू 5 ऑफ कप्स. सो 5 ऑफ कप्स, 5ची एनर्जी ही जनरली कॉन्फ्लिक्टची एनर्जी असते. मार्स इन स्कॉर्पिओ आहे ती एनर्जी, पण त्यामध्ये तुम्ही बॅलन्स आणणार आहेत. ही जी एनर्जी आहे ना
किंग ऑफ स्वोर्ड आहे, खूपच छान. आणि 2 ऑफ कप्स आहे. सो मनाचं बॅलन्सिंग तुम्ही छान करणार, कारण किंग ऑफ कप स्वोर्ड आणि 2 ऑफ कप्स. सो इथे 2 ऑफ कप्स हे काय सांगतं आहे की एक डेफिनेटली तुम्ही कोणाची तरी एक एखाद्या सिनियर व्यक्तीची मे बी तुमच्या करिअर क्षेत्रात असेल किंवा कुठल्याही फॅमिली लेवलला असेल, कोणाची तरी मदत घेऊन तुम्ही एक तुमच्या विचारांचं व्यवस्थापन करणार कसं दिसतंय. एक त्यामध्ये स्टॅबिलिटी आणणार. 4 ऑफ वॉन्ड दाखवते कार्ड. किंग ऑफ स्वोर्ड मिलिटरी इंटेलिजन्स आहे, रॅशनल थिंकिंग आहे. सो तुमच्यामधली कुठलीही निगेटिव्हिटी असेल, एखाद्या गोष्टीमध्ये काही कमतरता असेल, पूर्वी पास्ट एक्सपिरियन्स तुमच्या बाबतीत काही इमोशनल काही ट्रॉमा असेल तुमच्या लाईफमध्ये. 9 ऑफ स्वोर्ड आणि 5 ऑफ कप्स हे काही वेळा इमोशनल ट्रॉमा, अतिविचार किंवा मनाने हर्ट होणं कुठेतरी, ही 2च कार्ड अशी आहेत ही निगेटिव्ह या स्प्रेडमधली आहेत. पण त्याच्या इमिजिएटली बाजूचं कार्ड आहे ना, हे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे 5 ऑफ कप्स हे निगेटिव्ह आहे, तर हे रॅशनल थिंकिंग आहे. इथे मनाचं खच्चीकरण असेल किंवा काही एक अँझायटी, भीती, फिअर असेल, तर इथे रॅशनल थिंकिंग आहे. इथे विचारांची क्लॅरिटी आहे. सो विचारांनी तुम्ही स्वतःला बॅलन्स आणणार आहात. सेंटरचं कार्ड टेम्परन्सचं कार्ड आहे. हे बॅलन्स तुम्ही, हे समीकरण तुम्ही अगदी छान हे करणार. ही तुमची मस्क्युलिन आणि फेमिनाईन पॉवर आहे. तुमचं कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड त्याच्यामध्ये युनिटी आहे असं समजा. 2 ऑफ कप्स हे विनस इन कॅन्सर. सो नवीन विचाराने, हे विचारांची क्लॅरिटी आणून योग्य विचार करून तुम्ही एक नवीन इन्स्पिरेशन्स किंवा आपल्या मनाला एक नवीन हे देतात ना, आपण आपल्या मनाला समजावतो, आपल्या मनाला एक समज देतो म्हणता येईल. 2 ऑफ कप्स नवीन विचार जन्माला घालतो आपण. एक निगेटिव्हिटीवरती पॉझिटिव्ह विचारांनी आपण मात करतो, तशा प्रकारचं 2 ऑफ कप्स हे एक प्रकारे बर्थ आहे, नवीन गोष्टींना जन्म देणं. 2 ऑफ कप्स. सो तुम्ही चांगल्या विचारांना जन्म द्याल किंवा चांगले विचार तुम्ही आणाल, तुमच्या मनाचं बॅलन्सिंग कराल. सो वैचारिक लेवलवरती हा पिरियड जो असेल खूप चांगला असणार आहे. एक तुमची फ्रेश स्टार्ट असेल, एक ड्रॅमॅटिक चेंज तुम्ही तुमच्या, कारण ही जी कार्ड्स आहेत ना, ही तुमच्या ओव्हरऑल लाईफवरती इफेक्ट करणारी आहेत. सो हा जो चेंज इथे ड्रॅमॅटिक चेंज दाखवला आहे ना, हा तुमच्या विचारांमध्ये पण असणार, तुमच्या फायनान्सेसमध्ये पण असणार आहे. कारण सगळ्या गोष्टी ह्या इंटरलिंकच असतात आपल्या आयुष्याच्या. कुठला एक आपला लाईफ चांगला आहे, तुम्ही करिअरमध्ये खूप छान आहे आणि फॅमिली लेवलला किंवा इमोशनल लेवलला त्याचे कुठे म्हणता येईल की सगळ्याचं कुठे ना कुठे कनेक्शन असतं. एक फॅमिली इमोशनल लेवल जर तुम्ही हर्ट होत असाल तर त्याचा तुमच्या कामावरती पण परिणाम होत असतो. सो या सगळे लाईफ ॲस्पेक्ट आहेत ना एकमेकावरती. फायनान्शियली जर तुम्ही अनस्टेबल असाल ना, तर तुम्ही विचारांमध्ये सुद्धा थोडीशी तुमची अस्थिरता असेल. सगळ्या गोष्टींमध्ये, कामामध्ये पण, ऑफिसमध्ये किंवा काय तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू शकणार नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी इंटरकनेक्टेड असतात. सो सांगायचा मुद्दा असा आहे की हे जे काही कार्ड्स आहेत ना, हे जे ओरॅकल कार्ड्स आहेत, याचा जो गायडन्स आहे ना, की हे ड्रॅमॅटिक चेंज होणार आहे, फ्रेश स्टार्ट होणार आहे, एक नवीन बिगिनिंग आहे. कुठेतरी तुम्ही निगोशिएट करणार, इथे तुम्ही तुमच्या मनाशी निगोशिएट करणार, तुमचं बॅलन्सिंग करणार आहे. सो ज्युपिटर इन एक विजडम वापरणार आहे तुम्ही. तर टेम्परन्सचं कार्ड, ज्युपिटर इन लिब्राची एनर्जी. सो हे चेंजेस तुम्हाला तुमच्या सगळ्या स्तरांवरती दिसेल. सो परिस्थिती कुठे ना कुठे, सगळ्यांचं लाईफ अगदी सगळं नॉर्मल असं नसतंच. कुठेतरी विचार होतोच आपला, कुठेतरी आपली झोप उडते किंवा कुठेतरी आपल्याला पूर्वीचे विचार, आपले सबकॉन्शियस विचार असतात, आपले बिलीफ सिस्टीम्स असतात, आपल्याला मध्ये कधी ना कधी आपल्याला हर्ट करत असतात काही गोष्टीमध्ये. सो पण त्या सगळ्या निगेटिव्हिटीवरती तुम्ही तुमच्या विचारांनी कोणाची तरी मदत घेऊन किंवा एकमेकांशी निगोशिएट करून त्यामध्ये बॅलन्सिंग आणण्याचा प्रयत्न करा. सेंटरचं कार्ड हे टेम्परन्स आहे. सो इथे हार्मनी आहे. सो नात्यांमध्ये, स्वतःच्या इंटरपर्सनल रिलेशनशिपमध्ये सगळ्यामध्ये तुम्ही हार्मनी आणणार आहात असं इथे दिसतं आहे. इनफॅक्ट नात्यांमध्ये पण काही जुने ट्रॉमाज असतील तर ते सुद्धा इथे क्लिअर होतील असंही दिसतं आहे. सो हा तुमच्या स्पोर्ट्स म्हणजे वैचारिक लेवलवरती तुमचे ॲम्बिशन्स किंवा काय या बाबतीतला गायडन्स आला. आता आपण पाहणार आहोत
की तुमच्या इमोशनल लेवलला नातेसंबंधामध्ये 5 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे, नंतर क्वीन ऑफ कप्स आहे, तर एस ऑफ कप्स आहे. एस ऑफ कप्स ही डिवाइन लव आहे. क्वीन ऑफ कप्स ही प्रवाहाबरोबर जाणारी स्त्री आहे. क्वीन ही बॅलन्स आहे, पूर्ण बॅलन्स आहे, मनाचं पूर्ण व्यवस्थापन ही दोन्ही कार्ड्स दाखवतात की मन शांत आहे, पीसफुल आहे तुमचं मन. ही पूर्वीची कदाचित कंडिशन असेल, कारण इथे ओल्डर वुमनचं कार्ड आहे. सो ही बॅक ट्रॉमा जे असेल ना, हे आता सेटल होताना तुम्हाला दिसणार, कारण ह्या प्रोग्रेसिव्ह हे जे कार्ड जसे प्रोग्रेस करतायत ना इथे, की 5 ऑफ पेंटॅकल्स हे इथे दुःख, एन्झायटी, फिअर आहे, अनस्टॅबिलिटी आहे. पण पुढे काय दिसतं आहे की क्वीन ऑफ कप्स आहे, एस ऑफ कप्स आहे. एस ऑफ कप हे डिवाइन लव आहे, की मनामध्ये फक्त प्रेम आहे, प्रेम असं म्हणता येईल. सो किंग ऑफ वॉन्ड आहे, कॉन्फिडंट आहात तुम्ही, पेशन्स आहात, तुमच्यामध्ये पेशन्स आहे कुठल्याही बाबतीमध्ये, स्थिरता आहे. 7 ऑफ पेंटॅकल्स दाखवतो, मनाची स्थिरता आहे. क्वीन ऑफ स्वॉर्ड आहे, एक रॅशनल माइंड आहे तुमचं. आणि 8 ऑफ पेंटॅकल्स हे काय दाखवतं की तुम्ही काम करताय स्वतःवरती, तुम्ही स्वतःच्या स्वतःवरती काम करताय. इन कंजंक्शन टू क्वीन ऑफ स्वॉर्ड तुम्ही विचारांचं व्यवस्थापन करून स्वतःवरती काम करताय. किंवा हा स्प्रेड हा रिलेशनशिपच्या बाबतीत आहे. तीच रिलेशनशिप इतरांशी तशीच आपल्या स्वतःशी जर रिलेशनशिप आपल्याला चांगली करायची असेल तर स्वतःशी एक चांगलं निगोसिएशन असणं गरजेचं आहे, आणि ते तुम्ही करतानाही ते दिसतंय. तुम्ही 8 ऑफ पेंटॅकल्स हे वर्कचं काम आहे, काम करणं, एखाद्या गोष्टीवरती ॲक्शन घेणं, फाउंडेशनपासून काम करणं, म्हणजे अगदी आपल्या ज्या बिलीफ सिस्टीम्स आहेत त्याच्यावरपासून काम करणं, त्या तपासून पाहणं, त्याच्यावरती आपले एक क्लिअर विचार त्यांनी हे करणं, कंट्रोल घेणं असं म्हणता येईल. कारण क्वीन ऑफ स्वॉर्ड ही रॅशनल माइंड आहे. क्वीन ऑफ स्वॉर्ड ही राणी जी आहे ना, ती अनबायस जजमेंट देते. अनबायस जजमेंट म्हणजे काय, इथे ती इमोशन्सचा सहारा देत नाही, परिस्थितीचा साकल्याने विचार करून, तिथे लॉजिक रिझनिंग वापरून या परिस्थितीमध्ये काय करणं गरजेचं आहे या सगळ्याचा विचार करून, किंवा ते जे फॅक्ट्स आहेत, कारण जजमेंट म्हटल्यानंतर एखाद्या मॅटर्स आहेत, फॅक्ट्स काय आहेत, त्यावरती काय निर्णय होणे अपेक्षित आहे, या गोष्टीचा विचार करून निर्णय देणं. मग एकदा निर्णय झाल्यानंतर मागे वळून बघणं नाही. सो अशा प्रकारचं न्याय निर्णय करणारी ही राणी आहे. सो इथे ह्या सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही तुमच्या मनाचं व्यवस्थापन असं करणार आहात, तुमची स्वतःची जी रिलेशनशिप आहे ती अशी बिल्ड करणार आहात, त्याच्यावरती काम करून ती अशी तुम्ही त्याला एक मजबूत करणार आहात. एक स्वतःचं नातं खूप मजबूत असेल, तुम्ही प्रवाहाबरोबर जाण्याची तुमची तयारी असेल, तुमच्या मनामध्ये प्रेम असेल, कम्पॅशन असेल, सगळ्यांबद्दल, सगळ्या नात्यांमध्ये तुम्ही हार्मनी ठेवाल, सगळ्यांशी तुमचं वागणं हे खूप चांगलं असेल, हार्मनियस असेल, आणि पेशन्स असेल, मनात कुठलीही अस्थिरता नसेल, एक कुठल्याही बाबतीत थांबण्याची तयारी असेल. मग ह्याच सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या इतर नातेसंबंधांमध्ये पण असणार आहेत. इतर नातेसंबंध भले मग काही पास्ट एक्सपिरियन्स चुकीचा असेल, वाईट असेल, किंवा इथे कुठे डिसेप्शन असेल, एखादी फसवणुकीचा प्रकार असू शकतो, किंवा काही दुःख असेल, तर त्यावरती तुम्ही मनाने कंट्रोल घ्याल, तुम्ही त्या गोष्टी लेट गो करण्याचा प्रयत्न कराल. काही गोष्टी या सोडून देण्या, जसं पाणी असतं ना, पाणी प्रवाहावर वाहत राहतं म्हणून ते साफ राहतं, कारण रिसेप्टिव्हिटी असते पाण्याला. सो कप्स हे काय, वॉटर एलिमेंट आहे. सो रिसेप्टिव्हिटी असते की आजूबाजूच्या किनाऱ्यावरच्या खडकांवरून वाहताना किनाऱ्यावरचे खडकसुद्धा गुळगुळीत करत जातं. सो हा जो काही तीक्ष्णपणा आहे आपल्या मनामध्ये, काही गोष्टी ज्या टोचत असतात आपल्याला सातत्यपणे, त्या सगळ्यांवरती तुम्ही काम करणार आहात तुमच्या विचारांनी. आणि मग ते नातेसंबंधांमध्ये सुद्धा असेल काही बाबतीमध्ये, तर त्यासुद्धा तुम्ही त्या बाबतीत लेट गो कराल, काही गोष्टी सोडून द्याल. एक तुमच्या मनामध्ये एक त्या रिलेशनशिपमध्ये प्रेमच राहील याची तुम्ही काळजी घ्याल. असं तुम्ही कदाचित एखाद्यासाठी खंबीरपणे उभे राहाल पाठीशी एखाद्याच्या, असं येईल. किंवा कोणतरी तुमच्यासाठी तुमच्या पाठीशी तुम्हाला एक बॅकिंग असेल की त्यामुळे तुम्ही खंबीरपणे या परिस्थितीमध्ये, या काळामध्ये उभे राहू शकाल, एक पेशन्स ठेवू शकाल तुमच्यामध्ये. आणि तुम्ही कुठल्याही बाबतीमध्ये, कप्स म्हटलं की तुमचं आरोग्य पण येतं यामध्ये. सो आरोग्याच्या बाबतीमध्ये सुद्धा एक कणखरपणा असेल मनामध्ये. तुम्ही जो क्वीन ऑफ कप्स, एस ऑफ कप्स हे जे काही आहे, जे
एक आरोग्याच्या तक्रारीवरती जर काही उपाययोजना असतील किंवा काय असेल, थेरपीज असेल किंवा काय, त्याचा तुम्ही वापर कराल. एक कार्ड दाखवतो. त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही फर्म राहाल, कारण सेंटरचं कार्ड हे किंग ऑफ वॉन्ड आहे. सो तुमची नाती ही स्टेबल असणार आहेत असं दिसतंय. आणि नात्यांना फुलू देण्यासाठी, एक नातेसंबंधामध्ये प्रोग्रेस येण्यासाठी जेवढा वेळ देण्याची गरज आहे तेवढा वेळ तुम्ही द्याल. त्यासाठी तुम्ही वाट पाहाल, एक असं म्हणता येईल. त्यावरती काम कराल, त्यासाठी वाट पाहाल असं. त्यासाठी एक प्रॉपर तुमचे विचार त्यामुळे तुम्ही चॅनलाइज कराल. त्यासाठी विचारांचं एक व्यवस्थापन चांगलं कराल असं म्हणता येईल. कुठेही चुकीचे विचार त्यामध्ये, कुठेही तुमच्या चुकीच्या भावना किंवा तुमच्या बिलीफ सिस्टीम तुम्ही त्यामध्ये येऊ देणार नाही. सो त्यांना तुम्ही त्यापासून दूर ठेवाल असं इथे दिसतंय. सो हे नातेसंबंधाबाबत आहे. सो तिथे सुद्धा एक तुमची फ्रेश स्टार्ट आहे, चांगलं निगोसिएशन आहे, प्रेम आहे, द लव्हचं कार्ड आहे, प्रेम आहे. सगळ्या गोष्टी या तुम्ही वाढवत येणार आहात. सो सगळ्यामध्ये तुम्हाला उत्तरोत्तर सक्सेस आहे असंही दिसतंय. आता सो ही शेवटची पाईल जी आहे ते कार्डचे तुमचे करिअरबद्दल आहे. सो 2 ऑफ वॉन्ड हा मेषेचा मंगळ आहे. सो तुम्ही करिअरच्या बाबतीत या पुढच्या काळामध्ये फार दूरदृष्टी ठेवून प्लॅनिंगने जाण्याचा विचार कराल. कुठेही घाई नसणार आहे, तुम्ही त्यावरती प्लॅनिंगने जाण्याचा प्रयत्न कराल. एस ऑफ वॉन्ड आहे. सो एखाद्या गोष्टीवरती नवीन क्रिएटिव्ह एखादी इन्स्पिरेशन, आयडिया येण्याची चान्स. वॉन्ड्स हे आयडिया असतात, इमॅजिनेशन. कदाचित तुम्ही करिअर लेवलला एखादी गोष्ट इमॅजिन कराल की मी असं करेन, मी असं केलं तर काय होईल, असं एखादं प्रोजेक्ट किंवा प्लॅन्स हे आखताना तुम्ही तुमची इमॅजिनेटिव्ह पॉवर वापराल आणि तुम्ही त्याच्यामध्ये त्यासाठी एक चांगलं प्लॅनिंग करून पुढे जाण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही फार पुढचा विचार कराल, लॉंग टर्म विचार कराल 2 ऑफ वॉन्ड्सचं. कारण ही सैनिकाची एनर्जी, मेषेचा मंगळ आहे. सो मंगळ जेव्हा मेषेचा मंगळ हा म्हणजे हा सैनिकीच बाण्याने आहे. हे कार्ड म्हणजे हा सैनिकी वृत्तीचाच आहे. मग सैनिकी वृत्तीमध्ये सगळ्या गोष्टी पार करूनच पुढे जावं लागतं. जेव्हा एखाद्या लढाईवरती चढाई करायची असेल तर तिथे सगळ्या गोष्टीचा फार लांबचा विचार करून प्लॅन बी रेडी ठेवूनच जावं लागतं. सो ही वृत्ती तुमची करिअरमध्ये सुद्धा असेल असं दिसतं आहे की सगळ्या बाबतीत तुम्ही जे प्लॅनिंग असेल, कुठल्या नवीन इन्स्पिरेशन्स, आयडिया तुम्ही फॉलो कराल. 3 ऑफ कप्सचं कार्ड हे तुम्ही तुमची इंट्युएशन वापरणार आहात. प्रत्येक गोष्टीमध्ये डिसिजन घेताना तुम्ही तुमच्या मनाला, तुमच्या इंट्युएशनला, तुमचं मन काय सांगतं आहे त्याचा एक विचार कराल. सो इथे इमॅजिनेटिव्ह पॉवर, माइंड पॉवर ही तुमची जास्त वर्क करणार आहे पुढच्या पिरियडमध्ये. कारण द एस ऑफ वॉन्ड हे इमॅजिनेटिव्ह पॉवर दाखवतं. वेगवेगळ्या म्हणता येईल इन्स्पिरेशन्स येणं, इन्साईट्स मिळणं एखाद्या गोष्टीवरती विचार करून. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवरती डीपली, शांतपणे, पीसफुली विचार करतो तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या कल्पना सुचत जातात. सो या कल्पना, इन्स्पिरेशन्स हे सगळं एस ऑफ वॉन्ड दाखवतं. सो 3 ऑफ कप्स हे एक प्रकारे 3 ऑफ कप्सची एनर्जी ही मर्क्युरी इन कॅन्सर आहे. सो बुध कॅन्सरमध्ये, चंद्राच्या राशीमध्ये. सो बुद्धी आणि मन जिथे एकत्र असतं, तिथे त्याचा संयोग होतो, तिथे तुमची इंट्युएशन पॉवर असते ती हायलाईट होते. सो तुम्ही पुढच्या काळामध्ये तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये, नोकरीधंद्यामध्ये कुठलेही डिसिजन्स घेताना तुम्ही तुमच्या मनाची पॉवर वापराल, तुमची इंट्युएशन वापराल, तुमच्या मनाचा कौल घ्याल असं दिसतं आहे. 5 ऑफ वॉन्ड हे चढाओढीने एखादी गोष्ट कॉम्पिटेटिव्ह, ही हेल्दी कॉम्पिटिशन आहे बाय द वे. ही कॉम्पिटिशन मग इतरांशी असेल, तुमच्या कलिग्सची जरी तुम्ही साधायचा प्रयत्न कराल, कॉम्पिट करायचा प्रयत्न कराल तर त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारे हार्मनी असणार आहे. असं नाही की कोणाच्या तरी डोक्यावर पाय जाऊन हे करून कोणाचं नुकसान करून एखादी गोष्ट मिळवणं हा नाही, हा सेल्फलेसनेस ॲटिट्यूड आहे. सो ही 5 ऑफ वॉन्डची ही जनरॉसिटीची, अनसेल्फिशनेसची एनर्जी आहे, सॅटर्न इन लिओ. सो तो इथे एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी हेल्दी कॉम्पिटिशन म्हणता येईल. सो ही कॉम्पिटिशन असणार. मग तुम्ही तुमच्या मनामध्ये जरी असेल हे मतभेद असं म्हणता येणार नाही, हे डिबेट म्हणता येईल एक वेळा, की एखाद्या पॉईंटवरती 10 बाजूंनी विचार करण्याच्या 10 प्रकारच्या पॉसिबिलिटीज पाहून मग एखादा डिसिजन घेणं किंवा काय. सो एक गोष्ट अचीव केली, आता दुसरी गोष्ट अचीव करून बघू, आता हे इथपर्यंत पोचलो, आता अजून वरच्या स्टेजला पोचू.
ही जी कॉम्पिटिशन आहे ना, ही चढाओढ करण्याची किंवा हा जो लॅडर चढण्याची क्लाइम्बिंग टुवर्ड्स सक्सेसचं कार्ड आहे ना. सो हे एक आहे की कुठलीही एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी एक अहममिका म्हणता ना, पण त्याच्यामध्ये एक हार्मनी आहे, एखाद्याचं नुकसान वगैरे करू नये. सो करिअर लेवलला सुद्धा, आणि आपण अगोदरच्या याच्यामध्ये पण बघितलं की तुम्ही प्रोटेक्टिव्ह असणार आहात स्वतःसाठी सुद्धा, इतरांसाठी सुद्धा. द स्ट्रेंथ हे तुम्हाला इनर स्ट्रेंथ, तुमची पॉवर खूप चांगली असणार आहे. तुम्ही तुमचा आतापर्यंतचा जो एक्सपिरियन्स आहे त्याचा वापर कराल. तुमचं जे विजडम आहे, आतापर्यंत जे तुम्ही नॉलेज मिळवलेलं आहे त्याचा वापर करून तुम्ही कॉम्पिटिशन किंवा तुम्हाला जे गोल अचीव करायचे ते गोल अचीव करण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्नशील राहणार. कारण सॅटर्न इन लिओ आहे, कारण सॅटर्न हा कर्माचा ग्रह आहे, कष्ट करण्याला लावणारा ग्रह आहे. सो कष्ट आहेत, कष्ट तुम्ही करणार आहात. पण लिओ ही रास काय, ही लिओ राशीची पंचमामध्ये आहे. सो पंचम स्थान हे क्रिएटिव्हिटीचं आहे. पब्लिक असं म्हणता येईल ना, पंचमाच्या समोर 11वी रास ही पब्लिकची रास आहे, ॲक्वेरियस. सो पंचमातल्या ग्रहांचा ॲस्पेक्ट 11व्या स्थानावरती पण असतोच. सो हे काय दाखवतं की इतरांच्या बाबतीत तुम्ही जनरस असणार आहे, तुमचा ॲटिट्यूड काय चांगला असणार आहे, कोणाचं वाईट करून करणार आहे. दुसरं म्हणजे इथे स्वतःची क्रिएटिव्हिटी वाढवत नेऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार. जे काही कराल ते क्रिएटिव्हली कराल असं. पेज ऑफ कप्स हे नवीन नवीन मॉडेल्स यूज करणे, नवीन नवीन आयडियाज यूज करणे, इनिशियल एनर्जी असं दाखवतं. सो ही तुम्ही तुमची बौद्धिक पॉवर, तुमची इमॅजिनेटिव्ह पॉवर, पेज ऑफ कप्स हे इमॅजिनेटिव्ह पॉवर आहे. इमॅजिनेटिव्ह पॉवर वापरून तुम्ही हे अचीव कराल. आणि सेंटरचं कार्ड आहे, सो कॉम्पिटिशन तुम्हाला आहेच. द स्टारचं कार्ड आहे, सो स्टारचं कार्ड हे फेवरेबल, ऑल पॉसिबिलिटीज तुम्हाला ओपन आहेत. तुम्ही तुम्ही जेव्हा यावरती काम करायला सुरुवात कराल, तर पेज ऑफ कप ही इनिशियल, जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीवरती काम करायला सुरुवात कराल, बऱ्याच पॉसिबिलिटीज तुम्हाला ओपन होत जातील असं हे कार्ड दाखवणार आहे. तर स्टारचं कार्ड हे होपफुल आहे. सो तुम्हाला एक ब्राईट प्रॉस्पेक्ट्स आहेत असं म्हणता येईल. करिअरच्या दृष्टीने या महिन्यांमध्ये तुम्हाला प्रॉस्पेक्ट खूप चांगला आहेत. एक फ्रेश स्टार्ट आहे, ड्रॅमॅटिक चेंज तुम्हाला करिअर लेवलला पण दिसतील. काहीतरी गोष्टी नव्याने चालू झालेल्या आहेत. आणि सगळीकडे तुमची डिफेन्सिव्ह पॉवर, कारण इथं द रून ऑफ डिफेन्स आहे. तुम्ही स्वतःला डिफेंड कराल, सगळ्या गोष्टीमध्ये स्वतः प्रोटेक्टिव्ह राहणार आहात, तुम्ही स्वतः बॅलन्स राहणार आहात असं दिसतं आहे. सो ही खूप छान एनर्जी आहे. सो पाईल नंबर 3, तुम्हाला रीडिंग कसं वाटलं तर सांगा. आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.